हरे कृष्ण सर्वांना. आपल्या भक्ती सदाचारच्या क्लासमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक स्वागत करते. सर्वांना हरे कृष्ण, सादर प्रणाम. आता आपण आजच्या आपल्या अभ्यासाची सुरुवात गुरुवंदना आणि प्रार्थनेने करणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. तर आपण श्रील प्रभुपाद म्हणजे यांच्या आशीर्वादाने आणि गुरु महाराजांच्या कृपा प्रसादाने आपण गौर पौर्णिमा आपलं जे गौर पौर्णिमा आहे ते आता पुढच्याच महिन्यात आपल्याला अनुभवायला मिळणारच आहे. पण त्याआधी आपण चैतन्य महाप्रभूंचं जे जीवन चरित्र आहे आणि चैतन्य लीला आपण अभ्यासत आहोत. तर आता त्यातला आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत. मग आता मागच्या आपण क्लासमध्ये जे चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांची जगन्नाथपुरी मधल्या लीलापर्यंत आपण आलो होतो. तिथून पुढच्या लीला आता आपण अभ्यासणार आहोत. त्याची पुढे घ्या स्लाइड 52 स्लाइड पर्यंत. अजून पुढे 52वी स्लाइड. पुढे पुढे कुठल्या नंबरची स्लाइड माताजी? हा अजून पुढे हा आपण झारखंडच्या हा इथे एक मिनिट इथे इथं संपलं होतं आपण झारखंडच्या आपण सांगितलं होतं ना झारखंड मधून प्रवास करत होते चैतन्य महाप्रभू. तिथे संपलं होतं आपला अभ्यास. इथून एक मिनिट थोडी वर घेतलं 41 वरची इथे
कुठल्या नंबरची घी माताजी? ही म्हणजे ही लीला कुठली ती कळेल सर्वांना. इथून सुरुवात करायची आपल्याला. 42 42 वरनं का माताजी? 42 पासून आपल्याला सुरुवात करायची. हा, ओके. बरोबर. ओके. तर आता आपण मागच्या वेळेला पर्यंत अभ्यासला, आपण मागच्या आपला जो वर्ग होता तेव्हा आपण अभ्यासलं होतं की कशा पद्धतीने सार्वभौम भट्टाचार्यांशी शास्त्रार्थ केला चैतन्य महाप्रभूंनी, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि मग आता त्यानंतर आपण म्हणजे ते त्यांचा जो शास्त्रार्थ आहे तो त्यांनी करून कसं मार्गदर्शन केलं हे सगळं अभ्यासलं. मग आता चैतन्य महाप्रभू जे आहेत ते वृंदावनला जात असताना चरण पहाडीच्या म्हणजे जे आहे तर तिथल्या जंगलातून जात असताना कसं की त्यांच्या संकीर्तनामुळं फक्त मनुष्य नव्हे तर पशु सुद्धा कसे त्यांच्या संकीर्तनामुळं तिकडे आकर्षित होऊन म्हणजे ते देखील म्हणजे वाघ, सिंह, हत्ती, हरिण म्हणजे सगळे एकत्र असे हिंस्त्र पशु आणि सगळे जे वेगवेगळे जंगलात उपस्थित होते पशु सगळे म्हणजे तर हे सगळे पशु एकत्र येऊन म्हणजे हिंस्त्र पशु पण आणि इतर जे सगळे म्हणजे ह्या जंगली श्वापदांना घाबरणारे सगळे पशु आहेत तर हे सगळे एकत्र येऊन तिथे संकीर्तनाचा आस्वादन करत होते, तिथं नृत्य करत होते आणि त्यांचे तिथे म्हणजे ते ठिकाणही आहे आणि ती लीलास्थळी म्हणून प्रसिद्ध आहे फार. आणि तिथे त्यांचे पायाचे ठसे आजही पाहायला मिळतात म्हणजे त्या सगळ्या प्राण्यांच्या म्हणजे सर्प पासून सगळ्यांच्या शरीराचे म्हणजे हत्तीचे किंवा हरणांचे, काळविटांचे, वाघाचे, सिंहाचे पायाचे ठसे तिथे पाहायला मिळतात. ते तिथे नृत्य करीत होते आणि चैतन्य महाप्रभूंच्या पावलांचे पण ठसे तिथे आहेत म्हणजे ती जर लीलास्थळी आपण कधी पाहिली तर निश्चितच त्याचं दर्शन मिळू शकतं. तर अशा पद्धतीने म्हणजे पशु सुद्धा म्हणजे भगवान जेव्हा नृत्य करतात, संकीर्तन करतात, तेव्हा त्यांचं आवाज किंवा वाणी अशी सुमधुर आहे की तिकडे पशु, पक्षी, सरीसृप सगळे सगळे आकर्षित होतात पहा. तर ही भगवंताची लीला असते. त्यांच्या आवाज किंवा वाणीचं हे माधुर्य असतं आणि तिकडे सगळे प्रकारचे जीव आकृष्ट होत असतात पहा. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या जीवांचाच उद्धार होत असतो भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे. तर इथपर्यंत आपण अभ्यास होतो. मग आता आपण जेव्हा जे चैतन्य महाप्रभू आहेत तर ते प्रकाशानंद सरस्वती नावाचे असे खूप प्रकांड पंडित होते. तर त्यांची भेट जेव्हा झाली तर त्यावेळेला काय लीला घडली चैतन्य महाप्रभूंची त्यांची भेट झाली मग ती लीला कशी घडली तर ते आपण आता अभ्यासणार आहोत. मग आता महाप्रभू जे होते तर त्यांचे जे भक्त होते तर ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार प्रसार करत महाप्रभूंच्या सोबत असायचे त्यांचे अनुयायी म्हणून. मग आता जेव्हा म्हणजे असे जे प्रकाशानंद म्हणून होते प्रकाशानंद सरस्वती म्हणून जे होते तर ते मोठे प्रकांड पंडित होते आणि त्यांनी इतर सर्व संन्याशांना आणि सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. म्हणजे महाप्रभूंच्या भक्तांना पण त्यांनी आमंत्रित केलं होतं एका सभेसाठी म्हणजे एक मोठी सभा त्यांनी त्याचं आयोजन केलं होतं. शास्त्रार्थ करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी वेगवेगळे आंदोलन म्हणजे वेगवेगळ्या विषयावर आणि मग त्या विषयांची चर्चा करण्यासाठी त्यांनी महाप्रभूंच्या भक्तांना आमंत्रण दिलं, सर्वांना दिलं होतं आमंत्रण. मग तिथं काय झालं ते आता आपण पाहणार आहोत. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हा इथे हा ती स्लाइड घ्या. 42 हा. मग आता हे महान मायावादी संन्यासी होते प्रकाशानंद प्रभू म्हणून. मग आता ते जे होते तर त्यांची जेव्हा सभा होती तर तिथे चैतन्य महाप्रभू जे आहे तर इथे चित्रात पहा सगळ्यांनी. तर चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते असं त्यांच्या म्हणजे जिथं सभा होती तर तिथे बाहेरचा भाग जो होता म्हणजे जो आपण जसं घराची ओसरी तसं जिथं आत सभा होती म्हणजे शास्त्रार्थ सुरू होणार होता त्याचा बाहेरचा भाग जो असतो ना तर तिथे जाऊन बसले ते थोडासा अस्वच्छ भाग होता तिथे जाऊन बसले ते. हम्म. मग आता त्यांना म्हणजे पाहून प्रकाशानंद सरस्वती जे आहेत तर ते त्यांना आत घेऊन जायला आले. ठीक आहे. मग ते जेव्हा आत घेऊन जायला आले त्यावेळेला
काय झालं तर ते आपण अभ्यासणार आहोत. मग आता त्यांनी काय केलं, म्हणजे ह्या सभेत महाप्रभूंना प्रकाशानंद जे आहेत तर त्यांनी त्यांना आत नेलं हाताला धरून, की तुम्ही बाहेर बसू नका. आणि मग आत ते घेऊन गेल्यानंतर म्हणजे त्यांची ख्याती पसरलेली होती खूप चैतन्य महाप्रभूंची. आणि ते जरी प्रकांड पंडित असले प्रकाशानंद सरस्वती, तरी ते जाणत होते की हे खूप प्रसिद्ध झालेत जनसामान्यामध्ये, म्हणून ते त्यांना आत घेऊन जायला आले सभेमध्ये, जिथे सभा संपन्न झाली होती. मग तिथे जेव्हा घेऊन गेले, तर त्यावेळेला त्या सभेत मग प्रकाशानंद जे आहेत, तर त्यांनी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांसमोर त्यांना प्रश्न विचारला, की म्हणजे संकीर्तन आंदोलन जे तुमचं आहे, तर त्याच्या आध्यात्मिक मूल्यासंबंधी म्हणजे त्यांनी चर्चा केली. मग आता संन्यासी जे आहेत असे, म्हणजे ते सगळे मायावादी संन्यासी होते तिथे. आणि मग त्या मायावादी संन्यासांचे प्रमुख म्हणजे प्रकाशानंद सरस्वती. तर त्यांनी विचारलं त्यांना, की तुम्ही वेदांतांच्या अध्ययनापेक्षा, म्हणजे वेदांचा अभ्यास करण्यापेक्षा हरिनाम संकीर्तनाला अधिक का महत्त्व दिलंय? म्हणजे ते तुम्ही का गाता? त्याच्या तालावर तुम्ही का नाचता आणि गाता? असं त्यांना विचारायचं होतं. मग वेदांत सूत्राचं म्हणजे अध्ययन केलं पाहिजे आपण, म्हणजे वेदांतांचं थोडक्यात म्हणजे, किंवा वेदांचा अभ्यास आपण केला पाहिजे. हे प्रत्येक संन्यासाचं कर्तव्य आहे. म्हणजे तुम्ही संन्यासी आहात ना, मग प्रत्येक संन्यासाचं आद्य कर्तव्य काय आहे, की वेदांतांचा अभ्यास केला पाहिजे, वेदांत सूत्राचा अभ्यास केला पाहिजे. मग तुम्ही हे करायचं सोडून संकीर्तन करायला कोणत्या कारणामुळे प्रेरित झालात? म्हणजे काय असं घडलं, की तुम्ही संकीर्तन करताय? मग त्याच्यावर महाप्रभूंनी उत्तर दिलेलं खूप सुंदर आहे बरं का. आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये आपले म्हणजे जे आचरण आहे, तर ते कसं असावं या प्रसंगातून शिकूया हं. तर म्हणजे महाप्रभू म्हणजे साक्षात स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. पण त्यांनी उत्तर काय दिलं, म्हणजे ते संन्यासाच्या वेशात एका भक्ताच्या भूमिकेत आहेत. आणि एक भक्त कसा असावा आणि भक्ताचं आचरण कसं असावं, म्हणजे विद्वान लोकांसमोर पण कसं असावं, किंवा जे अभक्त आहेत, अज्ञानी आहेत, त्यांच्यासमोर पण कसं असावं, तर अत्यंत विनम्र भावाने महाप्रभूंनी त्यांना उत्तर दिलं. म्हणजे काय दिलं पहा, "मी एक महामूर्ख आहे आणि त्यामुळे वेदांतांचं अध्ययन करण्याऐवजी मी संकीर्तन करतोय." म्हणजे काय, की महाप्रभूंनी म्हणजे स्वतःला ह्या युगातल्या अगणित मूर्खांपैकी एक मानलं पहा. म्हणजे अ, अशा पद्धतीनं भक्ताचं आचरण असावं. कारण वेदांताचं ज्ञान कसं आहे, अमर्याद आहे आणि आपल्यासारख्या सामान्यांची ती काही पात्रता नाही. पहा, हा भाग आपण शिकायचा त्यातून. हं. महाप्रभू खरं तर भगवान स्वयं श्रीकृष्ण आहेत. पण त्यांनी काय सांगितलं, म्हणजे माझ्यासारखा जो म्हणजे महामूर्ख आहे, त्याला वेदांतांचं अध्ययन करण्याविषयी मी संकीर्तन करत आहे. ह्यामागे कारण आहे आणि तर ते कुठलं सांगतायत पहा. हं. तर ते काय म्हणतात, की वेदांतांचं तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी मी पूर्णतः अपात्र आहे. माझी इतकी क्षमता नाही, की मी वेदांचं तत्वज्ञान जाणून घेईन आणि त्यासाठी मी अपात्र आहे. मग अशा मूर्खांनी म्हणजे माझ्यासारख्या मूर्खांनी वेदांताच्या अध्ययनात ढवळाढवळ केल्यामुळेच समाजात इतका उत्पात माजलेला आहे. म्हणजे काय होतं, समाजामध्ये वेदांचं अभ्यास करून अशा पद्धतीनं जे मायावादी संन्यासांच्या स्वरूपात किंवा इतर म्हणजे वेदांतींच्या स्वरूपात लोक मिरवत असतात. तर ते स्वतःला उगाचच प्रकांड पंडित म्हणवून घेत असतात. पण खरी भगवान श्रीकृष्णांची सेवा जी आहे, तर ती कशात आहे? तर त्यांच्या जे पवित्र नाम आहे, तर त्याचं स्मरण किंवा त्याचं कीर्तन करण्यामध्ये, म्हणजे नवविध भक्तीद्वारे आपण त्यांची सेवा करू शकतो. हीच कलियुगामध्ये खरं तर उत्तम साधना मानली गेलेली आहे आणि त्याही पेक्षा म्हणजे कलियुगाचा धर्म म्हणून काय समजलं गेलंय, तर नाम संकीर्तन यज्ञ म्हणजे त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप. मग हेच त्यांनी कसं सांगितलं पहा, की अशा मूर्खांनी म्हणजे माझ्यासारखे असे मूर्ख आहेत, त्यांनी जर अभ्यासाला गेलं वेदांत, तर काय होईल? वेदांताच्या अध्ययनात पात्रता नसताना केली गेलेली ती ढवळाढवळ झाल्यामुळं असे लोक समाजात उत्पातच माजवतील आपल्या ज्ञानामुळं आणि त्यामुळं समाजातली शांती भंग होईल थोडक्यात. म्हणून ते काय म्हणाले, की म्हणून मी महामूर्ख असल्यामुळं माझ्या गुरु महाराजांनी मला वेदांत तत्वज्ञानात ढवळाढवळ न करण्याचा आदेश दिलाय आणि म्हणून मी हरिनाम संकीर्तन केलेलं बरं. आणि त्यामुळं ते काय म्हणाले, की मी फक्त हरिनाम संकीर्तन जर केलं तर मी या सगळ्या भवबंधनातून मुक्त होऊ शकेल. म्हणजे काय, की ह्या कलियुगामध्ये
वेदांती होऊन अभ्यास करायला जर मी गेलो, म्हणजे हा संदेश होता आपल्यासारख्या जनसामान्यांना, की वेदांती होऊन मी किंवा तुम्ही सगळे अभ्यास करायला गेलो, असे सामान्य आपल्यासारखे. भगवान चैतन्य महाप्रभू जे आहेत ते तर स्वयं कृष्ण आहेत, पण त्यांनी स्वतःला भक्ताच्या रूपामध्ये इथे प्रस्तुत केले सर्वांसमोर. आणि काय सांगितलं, की असा जर ढवळाढवळ आपण वेदांच्या अध्ययनात करायला गेलो, तर त्यामुळं काय होईल, तर उत्पातच माजेल समाजामध्ये. त्यापेक्षा मग अशा उच्च कोटीच्या वेदांतांच्या ज्ञानामध्ये, म्हणजे वेदांती तत्वज्ञानामध्ये ढवळाढवळ मी न केलेलीच बरी. आणि म्हणून मला माझ्या गुरूंनी सांगितले, की बिलकुल तू अशा ज्ञान घेण्यात किंवा अशा गोष्टीत ढवळाढवळ करण्यात पडू नको. आणि तू काय कर, हरिनाम संकीर्तनच कर. आणि म्हणून मी ठरवले, की हरिनाम संकीर्तन केलेलंच बरं आहे. त्यामुळं काय होईल, माझ्या गुरूंनी मला सांगितले, की तू ह्या सगळ्या प्रकृतीच्या 3 गुणातून, म्हणजेच ह्या भवबंधनातून मुक्त होशील पहा. मग हाच संदेश त्यांना आपल्या स्वतःचं उदाहरण प्रस्तुत करून त्यांना सगळ्या समाजातल्या लोकांना, अगदी प्रकाशानंद सरस्वतींसारख्या मायावादींना द्यायचा होता पहा. म्हणून त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. स्वतः किती मूर्ख आहोत अशा पद्धतीनं स्वतःला त्यांनी प्रस्तुत केलं. म्हणजे भगवान जर स्वयं स्वतःला मी किती मूर्ख आहे, महामूर्ख आहे, असं जर सर्वांसमोर प्रस्तुत करतात, तर आपण तर म्हणजे खूप तुच्छ, पामर, म्हणजे आपण असे पतित जीव आहोत, शूद्रातिशूद्र असे आहोत. मग आपण कसं इतरांसमोर प्रस्तुत करायला पाहिजे, की जेणेकरून भगवान चैतन्यांचे आपण फॉलोअर आहोत, भक्त आहोत, त्या मार्गातले, त्या गुरुशिष्य परंपरेतले आपण अनुयायी आहोत. तर आपलं कसं असायला पाहिजे प्रकटीकरण समाजातल्या लोकांमध्ये, अभक्त असतील, अज्ञानी असतील, भक्त असतील, आपल्यापेक्षा उच्च कोटीचे भक्त असतील, उच्च कोटीचे वैष्णव असतील, पण आपण कसं पाहिजे, तर विनम्र पाहिजे. आणि विनम्रपणे आणि अत्यंत मधुरतेनं आपलं, म्हणजे आपली भाषा हवी. आणि आपण शास्त्राचा संदर्भ देऊन आपण संवाद करायला शिकलं पाहिजे. म्हणजे शास्त्रातली उदाहरणं देऊन किंवा कथा वेगवेगळ्या भागवतातल्या, तर अशा पद्धतीनं आपण संवाद साधला पाहिजे. म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचं उदाहरण दिलं, की माझ्या गुरूंनी सांगितले. म्हणजे म्हणजे त्यांनी आपल्या मनाचं उदाहरण नाही दिलं. त्यांनी आचार्य म्हणून सुद्धा कोणाचं नाव घेतलं? माझ्या गुरूंनी सांगितलंय. आपल्या मनाने काही नाही सांगितलं. माझ्या गुरूंनी असं सांगितलंय, की मी काय करायला पाहिजे? हरिनामच केलेलं बरं. म्हणजे आपले गुरु आणि आपले म्हणजे जे शास्त्र, म्हणजे जे आपले ग्रंथ आहेत ते, म्हणजे गुरु, साधू आणि शास्त्र ह्यांचा संदर्भ घेऊनच उच्च कोटीचे वैष्णव बोलतात पहा, म्हणजे किंवा उच्च कोटीचे भक्त बोलतात पहा. तर असंच त्यांनी स्वतःला प्रस्तुत केलं सर्वांसमोर, जरी ते स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. तरीही तर ह्यातून आपण हे शिकायचं, की आपलं आचरण कसं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे भक्त असतील, अभक्त असतील, अज्ञानी असतील समाजामध्ये, पण आपलं आचरण एका वैष्णवाला शोभेल असंच हवं, किंवा एका वैष्णव जे आहे, तर त्याला म्हणजे म्हणजे वैष्णव परंपरेचा सन्मान ठेवणारं हवं. किंवा जे इतर आपल्या पाठून म्हणजे वैष्णव येतील किंवा जे इतर भक्त बनतील, तर त्यांना आपला आदर्श घेता येईल अशा पद्धतीचं आपलं आचरण असावं. आणि हा प्रयत्न त्यांनी भक्त म्हणून आपल्या या सगळ्या संवादातून केला होता पहा. म्हणजे भगवान जे आहेत ते किती दयाळू कृपाळू आहेत पहा. ते आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी स्वतः भक्त म्हणून येतात, भक्ताच्या रूपात येतात एका संन्यासी भक्ताच्या. आणि अगदी जसंच्या तसं आचरण करतात, की एका संन्यासी भक्ताने करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे किंवा त्याला शोभेल असं. मग हीच आपल्यावर फार मोठी कृपा आहे पहा. आता आपण पुढे जाऊया. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊया. हां, मग आता भगवान काय म्हणाले पुढे, तर महाप्रभू पुढे काय सांगतात, की कलियुगात भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा, म्हणजे अ, जो जप आहे किंवा तो करण्यावाचून म्हणजे कुठलाही धर्म नाही. आणि हाच सगळ्या शास्त्रांचा आदेश आहे. आणि म्हणून माझ्या गुरु महाराजांनी मला एक श्लोक शिकवलाय असं सांगितलं बरं का. आणि बृहन्नारदी पुराणात हा श्लोक येतो. तर त्यांनी तो श्लोक सांगितला. हरेर्नाम, हरेर्नाम, हरेर्नामैव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणजे माझ्या गुरूंच्या आज्ञेनं मी हरिनामाचा उच्चारण करतो आणि मी या नामानेच वेडा झालोय. माझ्या मुखातून नाम बाहेर पडताच माझं भान हरपतं. मी कधी हसतो, मग मी कधी रडेन सुद्धा, मग मी वेड्याप्रमाणे नृत्य करतो. म्हणजे अशा पद्धतीनं मी नाम संकीर्तनामध्ये पूर्ण वेडा होतो. म्हणजे काय, ही भावावस्था आहे. आणि म्हणून माझ्या या स्थितीकडं
विषयी गुरूंनी जेव्हा विचारणा केली, तर त्यावर ते काय म्हणाले, नाम संकीर्तनाचा हाच खरा परिणाम असतो. म्हणजे नाम जेव्हा घेतो आपण, दिव्य हरिनाम घेतो, तेव्हा भाव उत्पन्न करतं ते हरिनाम आणि हा भावच फार दुर्मिळ आहे. म्हणजे आता आपण हरिनाम घेतो, मग आपल्या मनी भाव येतो का? म्हणजे भाव आल्यानंतर वेगवेगळे भाव येणं, हे भगवत प्रेमाचं लक्षण आहे पहा. आपल्या मनात असं प्रेम आणि तो उत्कट भाव यायला पाहिजे. हेच तर आपल्या जीवनाचं काय आहे? परम ध्येय आहे. नाहीतर आपण बसतो जपाला पहाटे उठून, सांगितलंय आपल्याला की 16 माळा जप केला पाहिजे. मग बसतो आपण जपाला, पण आपल्या मनात विचार तिसराच असतो. असं नाही. असं जेव्हा होतं, तेव्हा आपल्या मनात भाव नाही येणार आणि भावातून प्रेम उपजतं कृष्णाविषयी. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे? एकाग्र चित्ताने आपला जप आहे तो ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे. मग तेव्हा भाव येईल आणि त्या भावातून भगवत प्रेम आहे तर ते आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होईल पहा. म्हणजे भगवत प्रेम कसं आहे मुक्तीच्याही पलीकडे आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा द्या असं प्रत्येक भक्त ती सेवा मागतो आपण. वेगवेगळ्या पुराणांचे, शास्त्रांचे, भागवताचे आपण वेगवेगळे भक्तिरस अमृत सिंधूमध्ये संदर्भ पाहतो. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भक्तानं काय मागितले? सेवाच मागितली. तुमच्या चरण कमलांची मला सेवाच द्या म्हणून मागितली. आणि त्या सेवा ती सेवा जी आहे म्हणजे भक्तिमय सेवा किंवा अशी तर ती काय करते आपल्याला मुक्तीच्याही पलीकडे नेते. म्हणजे त्या भक्ताला मोक्ष सुद्धा तुच्छ वाटायला लागतो. अशा पद्धतीने ती आपल्याला सेवा मुक्तीच्या पलीकडे नेते. असं ते भगवत प्रेम आपल्या हृदयामध्ये उमटून येतं पहा किंवा ते निर्माण होतं. आणि मग असं जे भगवत प्रेम आहे त्याला काय म्हटले आध्यात्मिक अनुभूतीतला तो 5वा पुरुषार्थ मानला गेलाय. पंचम पुरुषार्थ म्हटला गेलाय पहा. म्हणजे कृष्ण नाम संकीर्तन काय करतं? आपल्यामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयीचं प्रेम उत्पन्न करतं आणि सौभाग्यवश मला हा आशीर्वाद प्राप्त झालाय आणि त्यामुळं मी या भगवत प्रेमामध्ये असतो, असं त्यांनी सांगितलं. मग महाप्रभूंचं हे सगळं म्हणणं ऐकलं. जे मायावादी प्रकाशानंद सरस्वती होते. मग त्यांनी विचारलं, "हरिनाम कीर्तनासोबत वेदांचं अध्ययन करण्यात काय नेमकी हानी आहे?" मग महाप्रभू म्हणजे कोण होते? तर भगवान श्रीकृष्ण. त्यांना निमाई पंडित म्हणायचे. नवदीपचे ते विद्वान पंडित होते. असं प्रकाशानंद सरस्वतींना त्यांच्याबद्दल माहिती होतं ना. मग महाप्रभूंनी म्हणजे स्वतःला महामूर्ख म्हटलं, तर त्यांना लक्षात आलं, की म्हणजे त्यांना महामूर्ख म्हणजे लेखण्यात काही आपण अर्थ नाही. म्हणजे प्रकाशानंद सरस्वती त्यांना समजत होते. म्हणजे पूर्ण समजून होते, की ते अत्यंत विद्वान पंडित आहेत, असं त्यांना जाणत होते. मग तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांसमोर हा प्रश्न ऐकल्यावर त्यांनी सांगितलं, की "जर तुमचा आक्षेप नसेल, तर मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देतो." मग ठीक आहे म्हणाले ते. म्हटल्यावर सगळ्या संन्याशी जे होते तिथं, तर तिथं त्यांच्याकडे त्यांनी एकदा पाहिलं आणि मग त्यांनी सांगितलं, की "कोणाच्याही भावना दुखावणे हा माझा नाही हेतू. पण आता तुमच्या सगळ्यांचं इतकं शुद्ध आचरण आहे, ते पाहून मला खूप आनंद झालाय आणि मग मी आता सांगतो, की ह्याचं उत्तर काय आहे." मग त्यांनी सांगितलं, की वेदांत सूत्र म्हणजे काय आहे? तर भगवान श्रीकृष्णांनी उच्चारलेले शब्द किंवा ध्वनी आहेत. मग आता वेदांतामध्ये चुका, भ्रम, फसवणे अथवा अपूर्णत्व असा कुठलाही मानवी दोष नाही का म्हणून त्यांना अपौरुषीय म्हटले. त्यामुळे मानवी दोष त्याच्यात कुठले नाहीयेत. दोषरहित आहेत वेदांत जे आहेत ते किंवा वेद जे आहेत ते. मग उपनिषदांचा जो संदेश आहे, तो वेदांत सूत्रांद्वारे व्यक्त झालेला आहे आणि मग वेदांचं जे ज्ञान आहे, ते त्यामुळं खूप गौरवशाली असं म्हणजे खूप उच्च कोटीचं असं आहे. मग आता शंकराचार्यांनी वेदांत भाष्याचा म्हणजे जे वेदांत भाष्य केलंय हां, तर त्या भाष्याचा सूत्राशी प्रत्यक्ष असा काहीच संबंध नाही. त्यामुळे काय झालंय शंकराचार्यांनी जे भाष्य केलंय त्यामुळे केवळ हानीच झालेली आहे. आता शंकराचार्यांचं जे वेदांत भाष्य आहे, तर हे मायावादी लोक आचरणात आणतात. बरोबर? ह्यासाठी त्यांनी ही गोष्ट सांगितली आणि म्हणून त्यांनी म्हटलं होतं, की तुम्ही कुठलाही आक्षेप घेणार नसाल, तर मी उत्तर देतो. मग आता पुढे त्यांनी काय सांगितलं, की ब्रह्म म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे आणि ब्रह्म हे सगळ्या ऐश्वर्याने परिपूर्ण आहे. म्हणजेच काय ब्रह्म हा टप्पा म्हणजे भगवंतांशी
आपण म्हणजे जो हे सगळे मायावादी संन्यासी आहेत, तर हे ब्रह्मस्तरावर एकरूप व्हायचा प्रयत्न करतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून निघणारे जे प्रकाश किरण आहेत, ब्रह्मज्योती म्हणतो आपण, तर त्या प्रकाश किरणावर एकरूप होण्याचा प्रयत्न करतात, की जी आंशिक मुक्ती आहे. मग ब्रह्म या शब्दाने म्हणजे तो आत्मसाक्षात्कार जे ईश्वराचे आहेत, त्यातले 3 टप्प्यापैकी पहिला टप्पा आहे. मग ब्रह्म या शब्दाने काय होतं, श्रीकृष्णांचाच बोध होतो. पण हे सगळं अप्रत्यक्ष भाष्यांनी आच्छादित केलंय, म्हणजे त्याला निराकार ठरवलंय आणि अप्रत्यक्ष अशा पद्धतीने त्याला मानलं गेलंय. पण भगवान जे आहेत, तर ह्यांचं जे रूप आहे किंवा शरीर आहे किंवा स्थळ किंवा परिकर हे सगळं आध्यात्मिक विश्वामध्ये म्हणजे तिथे भगवंत तिथं उपस्थित आहेत आपल्या रूपामध्ये किंवा त्यांचं शरीर आहे स्वतःचं किंवा त्यांचं आध्यात्मिक स्थळ आहे राहण्याचं किंवा त्यांचे पार्षद जिथं राहतात आध्यात्मिक विश्वामध्ये, असं गोलोक वृंदावन आहे आणि ते सगळं अशा दिव्य लीलांनी आणि त्या आनंदाने परिपूर्ण असं जगत आहे. म्हणजे आध्यात्मिक जगतातलं सर्वश्रेष्ठ शाश्वत ज्ञान आनंदानं असं भारलेलं म्हणजे तो जगत आहे आणि तिथलं सर्वश्रेष्ठ असं शाश्वत ज्ञानाने सर्वजण त्या म्हणजे जगतामध्ये उन्नत आहेत. मग त्यामुळं अशा पद्धतीनं वेदांतावर चुकीचं भाष्य लिहिणं हे शंकराचार्यांचा दोष नाही. पण जर कुणी मनुष्याने या भाष्याचा स्वीकार केला तर त्याचा विनाश होईल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांचा जो दिव्य देह आहे, तर त्याला जर कोणी भौतिक मानलं त्या देहाला, तर असा मनुष्य खरोखर काय होईल? अपराधी ठरेल. म्हणजे भगवान यांचा देह कसा आहे? पूर्णतः आध्यात्मिक आहे आणि तो जो आहे, तो आध्यात्मिक स्तरावरच भगवान जे आहेत, तर ते नेहमी आध्यात्मिक देहानीच ते मनुष्य रूप जरी दिसलं, तरी आपल्याला त्यांचा देह म्हणजे मनुष्यासारखा दिसला, तरी ते आध्यात्मिक स्वरूपातच ते प्रकट होत असतात. मग त्यामुळे त्यांना कुणीही भौतिक देह आहे त्यांना असं मानणं म्हणजे किंवा असं मानलं, तर तो त्यांचा अपराध ठरेल म्हणून कुणीही असा प्रयत्न करू नये. मग अशा पद्धतीनं त्यांनी जेव्हा सांगितलं, तर तेव्हा मग काय झालं पुढे, तर ते जे सगळे संन्यासी होते, तर त्यांनी म्हणजे त्यांच्या म्हणजे जे वेगवेगळे तर्क होते शंकर भाष्यातले, तर त्यांचं अशा पद्धतीनं चर्चा करून त्यांनी त्यांच्या सगळ्या शंकर भाष्यातले त्यांनी जे शक्तिशाली तर्क मांडले, त्याचं खंडन केलं. कारण प्रत्यक्ष स्वयं भगवान आहेत ते. जसं त्यांनी महाप्रभूंनी जसं पुरीमध्ये सार्वभौम भट्टाचार्यांसोबत चर्चा केली आणि त्यांच्या सगळ्या तर्कांचं जसं खंडन केलं, ते पण मायावादीच होते. तसं ह्या उपस्थित सगळ्या संन्यासांच्या सगळ्या शंकर भाष्याविषयीच्या तर्कांचं खंडन केलं. कारण शंकराचार्य चे जे शंकर भाष्य होते, तर त्या भाष्याचा यांनी स्वीकार करून त्यानुसार ते म्हणजे आचरण करत होते. तर त्यामुळं त्या सगळ्यांचं खंडन करणं आवश्यक होतं. आणि मग जेव्हा अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या शक्तिशाली तर्काद्वारे ह्या सगळ्या शंकर भाष्याविषयी संन्याशांनी ज्या काही चर्चा केल्या त्याचं खंडन केलं, तेव्हा तिथे उपस्थित सगळ्या संन्याशांनी काय केलं? तर स्वीकारलं, की महाप्रभू म्हणजे मूर्तिमंत वेद आणि साक्षात भगवान आहेत. आणि मग सर्व संन्याशांनी भक्ती मार्गात प्रवेश केला. कृष्ण नाम स्वीकारलं म्हणजे प्रकाशानंद सरस्वतींपासून सगळे जे आहेत ते त्यांचे अनुयायी बनले. त्यांची सगळ्यांची दीक्षा झाली तिथे महाप्रभूंच्या माध्यमातून आणि मग महाप्रभूंसोबत त्यांनी तिथं भोजन केलं आणि ह्या सगळ्या संप्रदायानंच म्हणजे पूर्णपणे परिवर्तन केलं आणि त्यामुळं हे सगळे संन्यासी जे मायावादी होते, तर ते सगळेच्या सगळे संन्यासी हे भक्त म्हणले चैतन्य महाप्रभूंचे आणि त्यामुळे त्यांची भरपूर लोकप्रियता वाढली वाराणसीमध्ये. म्हणजे सहस्त्रावधी लोक त्यांच्या दर्शनाला यायला लागले. मग महाप्रभूंनी श्रीमद भागवत धर्माचं अनुपम महत्त्व प्रस्थापित केलं आणि आत्मसाक्षात्काराच्या म्हणजे हे सगळ्या ज्या इतर गौण पद्धती होत्या, तर त्यांचं कसं म्हणजे की त्यांचं खंडन केलं. कारण मायावादी जे होते, तर त्या अशा चुकीच्या मार्गाने शंकर भाष्य आहे, तर त्याचं अनुसरण करून म्हणजे साक्षात्काराचे प्रयत्न करत होते, की जी आंशिक मुक्ती आहे. पण श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, तर आपण त्यांची भक्तिमय, प्रेममय सेवा करणं आणि हरिनाम संकीर्तन यज्ञ करणं हेच कलियुगामध्ये युगधर्म आहे, हे त्यांनी पटवून दिलं. आणि त्यामुळे वाराणसीतील सगळे जनसामान्य जे होते, ते हरिनाम संकीर्तनाच्या महापुरामध्ये डुंबून गेले पहा. मग हे
एका उच्च कोटीच्या वैष्णवांचं सामर्थ्य असतं. आणि इथे तर फक्त म्हणजे तिथे तर भगवानच आहेत या वैष्णवांच्या स्वरूपामध्ये, एका भक्त संन्यासी रूपामध्ये म्हटल्यावर जिथे भगवान आहेत तिथे काय आहे, भक्त आहेत, तिथे काय आहे, आनंद आहे, तिथे काय आहे, दिव्यत्व आहे. आणि अशा त्या दिव्य लीला ज्या आहेत तर त्यांचं आस्वादन आपण करतो आहोत. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड. हा, मग हे सगळे संन्यासी जे आहेत त्यांनी नाम संकीर्तन म्हणजे करायला सुरुवात केली, हरिनाम संकीर्तन. आणि असा नाम संकीर्तनामध्ये, हरिनाम संकीर्तनाच्या महापुरामध्ये हे संन्यासी चैतन्य महाप्रभूंच्या सोबत म्हणजे डुबून गेले. पहा, त्याचं हे चित्र आहे. तर पुढे जाऊ आपण. हा, आता ज्या विरह भावामध्ये म्हणजे कृष्णांपासूनच्या विरह भावामध्ये जे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर जे चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये जो म्हणजे भक्ती आणि प्रेम आणि भाव यांचं आस्वादन करण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांच्या ज्या भावस्थिती आहेत त्या कशा होत्या, श्रीकृष्णांच्या पासून मी दूर आहे ह्या, किंवा श्रीकृष्णांच्या चरण कमलांपासून एक भक्त मी दूर आहे आणि त्यांच्या चरण कमलांच्या म्हणजे दर्शनासाठी किंवा त्यांच्या चरण कमलांशी स्थान मिळावं म्हणून कशा पद्धतीनं आतुर असतो. आणि ह्या विरह भावामध्ये की ज्याला विप्रलंब भाव म्हटलेला आहे तर तो कसा असतो, तर त्या वेगवेगळ्या विरहावस्था ज्या आहेत त्या भावावस्था आहेत, तर त्या चैतन्य महाप्रभूंच्या आपण अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, मग ते चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते म्हणजे त्यांना ते स्वतः म्हणजे भगवान श्री चैतन्य म्हणजे जे आहेत तर ते स्वतः कृष्ण आहेत स्वयं. तर त्यांना कधी कधी म्हणजे काय व्हायचं, यमुना तीराच्या ज्या लीला आहेत वेगवेगळ्या त्यांचं आठवण व्हायची. आणि मग त्यामुळे काय व्हायचं की म्हणजे ते राधा भावामध्ये आहेत. पहा, मग कृष्णांपासून आपण दूर आहोत. मग यमुना जी आहे तर ती कृष्णांची कशी अत्यंत उत्तम भक्त आहे. तर आता ते गंगा तीरी होते म्हणजे गंगा तीरी त्यांचा निवास होता. हम्म तर तर काय व्हायचं, बऱ्याचदा भावावस्थेमध्ये त्यांना यमुना मैयाची आठवण व्हायची आणि तिथे केलेल्या गोकुळातल्या लीला, वृंदावनातल्या लीलांची आठवण व्हायची. आणि ते भावावस्थेमध्ये भावविभोर होऊन काय व्हायचं की ते यमुनेच्या डोहात जशी उडी मारायचे आणि तिथं वेगवेगळ्या गोपांसमोर जसं त्यांच्या लीला घडायच्या तर तसं ते यमुना मैया समजून गंगा नदीमध्येच ते काय करायचे, उडी मारायचे भावविभोर अवस्थेमध्ये. आणि मग त्यांना म्हणजे घेऊन यायचं ही जबाबदारी असायची. नित्यानंद प्रभू किंवा असे जे पार्षद त्यांचे असायचे तर त्यांचं कार्यच हे असायचं की जे भावविभोर झालेले चैतन्य महाप्रभू आहेत तर त्यांना ते घेऊन यायचे. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे जाळ्यात पण ते मासे पकडणाऱ्या लोकांच्या म्हणजे ते अडकायचे. तर अशा पद्धतीने ते त्यांना जेव्हा भावविभोर व्हायचे आणि समुद्राकडं म्हणजे धाव क्षमा असेल, नदीकडे धाव घ्यायचे आणि यमुना मैया समजूनच त्यामध्ये उडी घ्यायची, त्यावेळेला त्यांना घेऊन येण्याचं बऱ्याचदा काम म्हणजे नित्यानंद प्रभू किंवा इतर पार्षद जे आहेत असे तर ते करायचे. म्हणजे मुकुंद म्हणून आहेत, मुकुंद त्यानंतर वासु घोष असे जे जवळचे पार्षद होते तर हे सगळे म्हणजे त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवायचे. आणि ते जेव्हा नदी किनारी असे जायचे तेव्हा त्यांनी जर उडी मारली तर त्यांना घेऊन येण्याचं काम करायचे. म्हणजे अशा भावावस्था त्यांच्या प्रकट व्हायच्या. म्हणजे एक उत्तम भक्तीचं लक्षण आहे किंवा उच्च कोटीची भावावस्था एक म्हणजे राधा भावामध्ये ते असायचे. आणि कृष्णांशी विरह किंवा आपण म्हणतो अलगाव किंवा कृष्णांपासून आपण दूर आहोत या भावनेमध्ये ते यमुनेमध्ये उडी घ्यायचे. म्हणजे अशी आपल्याला अशी तळमळ, असं भगवत प्रेम आपल्याला म्हणजे नेहमी सदोदित वाटलं पाहिजे की कृष्णांपासून मी दूर आहोत. म्हणजे कृष्णांचा सतत सहवास आपल्याला मिळावा म्हणून आपण काय केलं पाहिजे की कृष्णांचं सकाळी उठल्यावर मुखदर्शन घेतलं पाहिजे, त्यांची आरती गायली पाहिजे. म्हणजे आपण त्यामुळे काय करतो, कृष्णांचा संग करतो त्या दर्शनाने. कृष्णांचा म्हणजे
जेव्हा आपण संग करतो त्यानंतर मग आपण तुळशी माता की ज्या भक्त आहेत त्यांचा संग केला पाहिजे, सहवास, त्यांची सेवा केली पाहिजे. मग कृष्णांना अर्पण केलेलंच आपण अन्नप्रसाद म्हणून ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये आपण कृष्णांना अनुभवायचा प्रयत्न केला पाहिजे. मी कृष्णांचंच, जसं उद्धव म्हणायचे की मी खाल्लं तर कृष्णांचंच उच्चिष्ट खाईन, ते कृष्णांचंच उच्चिष्ट खायचे. कपडे देखील ते कृष्णांना अर्पण केलेले, म्हणजे कृष्णांनी घातलेलेच ते घालायचे, म्हणजे ते त्यांचे बंधू पण होते. पण तो भाव एका भक्ताचा कसा असायला पाहिजे, तर ते आपण ह्या अनुभवातून शिकणार आहोत. की उद्धव जे होते ते काय करायचे, कृष्णांना मी घातलेलेच कपडे घालायचे, कृष्णांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू वापरायचे. मग अगदी असंच आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे, की कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून कृष्णांना प्रत्येक गोष्ट अर्पण करून मगच ती आपण म्हणजे जर आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आपण ग्रहण करायची, आपल्याला वस्त्र म्हणून धारण करायचं, कुठलीही वस्तू असो आपण जी काही आणवते किंवा जी काही आपल्याला हवी, त्या सगळ्या वस्तू आधी कृष्णांनी त्याचा उपभोग घेतला पाहिजे आणि मग आपण ते घ्यायचं. असं जेव्हा आपण भाव ठेवू, तर तेव्हा आपल्याला कृष्णाविषयी सदोदित प्रेम, कारण प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक आपण म्हणू की अगदी मिनिट सेकंदामध्ये आपण कृष्णांचा सहवास करू. म्हणजे मग कृष्णांचा सहवास आपण करायला लागतो. कृष्णांचं नाम घेतलं पाहिजे आपण. कृष्णाचं नाम घेतल्यामुळे तो शब्दावतार आहे. प्रत्यक्ष हरिनाम प्रभूंचा आपण सहवास करतोय. जेवढं नाम, म्हणजे आपल्यासारख्या भक्तांनी काय करायला पाहिजे, फक्त 16च माळा. अरे फक्त 16 माळा म्हणजे मी फक्त 2-2.5 तासच कृष्णांचा संग करतो. मला तर कसा सतत कृष्णांचा संग हवाय, असा आपण विचार केला पाहिजे. मग अजून कसा मी संग करेन, यासाठी आपल्या माळा वाढल्या पाहिजेत. पण आपला 16 पेक्षा आकडा कमी नाही झाला पाहिजे, हा प्रयत्न आपला असला पाहिजे. मग असा जेव्हा आपण प्रयत्न करू, तेव्हा कृष्णांपासून मी किती, म्हणजे कृष्णांच्या प्रेमास मी किती मुकलेला आहे. मी त्या गोलोक वृंदावनसारखे, माझं जे मूळ धाम आहे, माझं जे मूळ घर आहे, तिथून मी इकडे या पृथ्वी लोकावर येऊन पडलेला आहे. आणि अशा अनेक जन्मात माझ्या झालेली कर्म आहेत, चुका आहेत, सगळ्या प्रकारची कर्म आहेत, पुण्यकर्म, पापकर्म, की जी मी भोगतोय. आणि आता मला ही संधी दिली आहे भगवान श्री चैतन्यांनी, श्रीकृष्णांनी, की पवित्र नाम माझ्या मुखात आले. इस्कॉन बेंगलोरच्या माध्यमातून भगवद्गीता मी अभ्यासले, वेगवेगळ्या लेव्हल्स अभ्यासतोय, वेगवेगळ्या क्लास करतोय मी, असे प्रयत्न माझे चालले. मग निश्चितच मी या संधीचा लाभ घेणार आहे. आणि मग माझ्यामध्ये ती विरहाची भावना आपोआप उमटायला सुरुवात होईल, की हा म्हणजे कृष्णांचा संग मला सतत करायला हवा. मग प्रत्येक ठिकाणी आपण कर्तव्य कर्म आपलं जे काही करत असू, आपलं काम धंदा नोकरी, तिथं पण कृष्णांनीच हे मला दिलंय. कृष्णांच्या कृपेनेच आज हे मला काम मिळालं. हं, कृष्णांच्या कृपेनेच ही फाईल मी अगदी व्यवस्थित पूर्ण केली. आपण कोणी नोकरी करत असू किंवा आता माझा व्यवसाय जो आहे तर वैद्यकीय, तर हा हे कृष्णांच्या कृपेमुळेच ह्या पेशंटला मी योग्य उपचार निदान करू शकले. असं प्रत्येक ठिकाणी कृष्णांना आपण आठवणीत आणलं पाहिजे, स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा असं स्मरण व्हायला लागतं आपल्याला आपोआप, तेव्हा ती जी तळमळ आहे ना, की मी त्यांच्यापासून दूर आहे, म्हणजे कधी मला कृष्ण भेटतील, कधी मला त्यांचं दर्शन होईल, मला कधी त्यांच्या चरण कमलांशी जायला मिळेल, मला कधी तो आनंदाचा आस्वादन करायला मिळेल, की भगवान माझ्याकडे एका प्रेमळ कटाक्षाने पाहतायत. तो एक प्रेमळ कटाक्ष, एक क्षण, एक निमिष जरी मिळाला मला, तरी माझ्यावर त्यांची कृपा होईल. ही जी आर्तता आहे, ही जी तळमळ आहे, ही जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा ह्या भावावस्था ज्या आहेत चैतन्य महाप्रभूंच्या, ह्या आपल्याला समजायला लागतील. मग ह्या अशा उत्कट भावाने, म्हणजे राधाराणीचा भाव काय असेल आपण कल्पना करूया. मग अशा उत्कट भावाने, की मला म्हणजे जगन्नाथजी मधले जे अर्चविग्रह आहेत कृष्णांचे, ते म्हणजे भगवान स्वयं कृष्ण आहेत आणि राधा भावामध्ये चैतन्य महाप्रभू आहेत. मला कधी त्यांचं दर्शन मिळेल, मला कधी माझ्या श्रीकृष्णांच्या चरणकमलांशी जायला मिळेल, असा त्यांचा भाव होता चैतन्य महाप्रभूंचा. आणि त्या लीलांचं स्मरण, म्हणजे अशा हजारो युगांसाठी चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपातल्या राधाराणी, म्हणजे राधा भावाच्या स्तरावर, तर त्या आणि कृष्ण यांचं काय झालं, ह्या काय तर अनंत काळासाठी त्या काय स्वतंत्र झालेल्या आहेत. मग त्या श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय मला कधी मिळेल, मी त्यांच्या, म्हणजे त्यांच्या प्रेम, म्हणजे जे प्रेम आहे त्यांचं किंवा त्यांचा जो भाव आहे कृष्णांचा आपल्याविषयी, त्यासाठी मी कधी पात्र होईन त्यांच्या म्हणजे कृपाशीर्वादात. तर हा भाव चैतन्य महाप्रभूंनी घेतला होता राधाराणींचा, आणि ते आनंदाचं आस्वादन करायचे त्या भाव विभोर अवस्थामध्ये. आणि असा जो भाव आहे, त्या भावावस्थेमध्ये ते यमुना नदी, मग यमुना नदीच्या किनारी कित्येक लीला घडल्या, तर त्या आनंदाचं आस्वादन करत ते त्याच्यामध्ये बुडी मारायचे आणि मग त्यांना सगळे त्यांचे पार्षद जे असत ते तिथून म्हणजे घेऊन यायचे. तर अशा या लीला घडायच्या. आता पुढे जाऊ आपण. ह्याच्यातून आपण काय शिकायचं, तर हे भगवत प्रेम आपल्यामध्ये उमटायला हवं.
आता पुढे जाऊ आपण. हा, म्हणजे इथे पण पहा, म्हणजे श्रीकृष्णांचं म्हणजे राधा भावामध्ये श्रीकृष्णांचं म्हणजे त्यांना सतत ध्यान असायचं. आणि श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या विरहामध्ये म्हणजे त्या विरह अवस्थेमध्ये म्हणजे ते सतत भावविवर अवस्थेमध्ये त्यांचं संकीर्तन, गायन, कीर्तन, पार्षदांसोबत नृत्य सुरू असायचं. आणि सतत म्हणजे श्रीकृष्णांच्या म्हणजे विरहामध्ये किंवा श्रीकृष्णांच्या विषयीचा जो भाव आहे किंवा जे प्रेम आहे त्या प्रेमामध्ये ते डुंबून गेलेले असायचे. त्याचं हे चित्र आता पुढे जाऊ आपण. हा, आता चैतन्य महाप्रभूंची ही भावावस्था पहा. म्हणजे अशा पद्धतीनं संन्यासाच्या रूपामध्ये पहा, अत्यंत गौरवर्ण असे असलेले सुंदर गौरवर्ण राधाराणींचा वर्ण आणि तो भाव आणि त्या भावावस्थेमध्ये वेगवेगळे म्हणजे भजन गाऊन किंवा पद वेगवेगळे गाऊन त्यांनी म्हणजे त्या वेगवेगळ्या नगरात जिथे त्यांचं भ्रमण असायचं तर तिथं त्यांच्या यात म्हणजे सगळं संकीर्तन जे मंडळ असायचं त्यांचं त्यांच्यासोबत ते नगरामध्ये त्यांचं म्हणजे तिथं त्यांचं भ्रमण असायचं. आणि ती संकीर्तन फेरी जी असायची तिथं नृत्य करत गात अशा पद्धतीनं चैतन्य महाप्रभू जे आहेत तर ते भावविभोर अवस्थामध्ये असायचे, त्या आनंदावस्थामध्ये राहायचे. पुढे जाऊ आपण. हा, एक जे संन्यासी म्हणून त्यांनी जो संन्यास स्वीकारला ना तर त्याची एक खूप सुंदर अशी कथा आहे. म्हणजे चैतन्य महाप्रभू जे आहे तर त्यांनी कशा पद्धतीने संन्यास स्वीकारला तर त्याचं अत्यंत म्हणजे खूप सुंदर असं उदाहरण आहे. म्हणजे एक कथा म्हणून आपण आणि ते उदाहरण म्हणजे आपल्याला अभ्यासण्याच्या दृष्टीने उदाहरण असं म्हणून ते अभ्यासूया. म्हणजे चैतन्य महाप्रभू जे होते तर त्यांनी जेव्हा संन्यास घेतला त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं तर ते आपण ह्या लीलेतून अभ्यासणार आहोत. म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी संन्यास ग्रहण केला तर चैतन्य महाप्रभू जे होते तर ते सगळ्या म्हणजे जे म्हणजे जे सगळ्या म्हणजे त्यांचे जे विद्यार्थी होते तर त्यांना गोपी भावामध्ये म्हणजे ते नाम संकीर्तन करायचे. मग ते विद्यार्थ्यांना पण त्यांनी म्हणजे हरिनामाचं संकीर्तन करायला शिकवलं होतं. मग आता जे त्यांचे विद्यार्थी वगैरे होते तर त्यांना काय वाटायचं की हे तुम्ही भावामध्ये कसं काय म्हणजे गोपी नामांचं कीर्तन करता किंवा गोपी भावामध्ये हरिनामाचे कीर्तन करता. म्हणजे असं विचारलं त्यांनी. म्हणजे हरिनामाचं कीर्तन ते करायचेच, पण गोपीनामांचं पण कीर्तन करायचे, जे चैतन्य महाप्रभू होते. मग आता जे भावाविष्ट झालेले होते महाप्रभू, तर त्यांची म्हणजे ते भावविभोर थोडक्यात इथं चित्रात दाखवली अशी भावविभोर अवस्था. तर त्यांची ह्या मूर्ख विद्यार्थ्यांनी चेष्टा केली आणि त्यांना त्रास दिला. मग आता महाप्रभूंनी या विद्यार्थ्यांची कडक शब्दात काय केली, कान उघडणी केली त्यावेळेला. कारण ते काय करायचे तर ते अशा पद्धतीनं म्हणजे वेदांचं शिक्षण देणार म्हणजे त्यांचं काय होतं त्यांनी खूप लहान वयामध्ये अशा पद्धतीचं म्हणजे गुरुकुल सुरू केलेलं होतं. मग त्या विद्यार्थ्यांना तर त्यांनी पळवून लावलं. पण ते विद्यार्थी महाप्रभूंच्याच वयाचे होते आणि त्यामुळे ते त्यांना स्वतःसारखंच मानायचे. मग आता काय झालं त्यांनी काय केलं एक सभा घेतली आणि आता जर आपल्याला महाप्रभूंनी परत आपल्याला दंडित प्रयत्न म्हणजे करायचा प्रयत्न केला तर आपण त्यांना निश्चितच आता वादविवादामध्ये प्रतिकार करू असा त्यांनी निर्णय घेतला. मग आता ही सगळी घटना जी आहे तर ती पाहून सामान्य जनतेमध्ये काय झालं की महाप्रभूंविषयी थोडासा द्वेष निर्माण झाला. म्हणजे ह्या सगळ्या घटनेमुळं म्हणजे सामान्य जनमानसावर परिणाम होतात ना अशा घटनांचे. मग तेव्हा महाप्रभूंना लक्षात आले की ह्या सगळ्या समाजात जे लोक आहेत वेगवेगळ्या स्तरातले लोक असतात सगळेच काही भक्त असतात असं नाही. काही विद्यार्थी आहेत, काही शिक्षक आहेत, मग काही सकाम कर्मी आहेत, काही योगी आहेत, मग काही अभक्त आहेत, असे वेगवेगळे असतात, काही नास्तिक आहेत. मग आता भगवत भक्तीच्या विरोधातच हे सगळे होते. त्यांनी असं अनुभवलं. मग त्यांनी काय विचार केला, या युगातल्या सगळ्या पतित जीवांचा जर उद्धार करणं हे माझं ध्येय आहे,
तर मला एक सामान्य व्यक्ती समजून हे माझ्या विरुद्ध जर अपराध करीत राहिले अशा पद्धतीनं, तर त्यांना काहीच लाभ मिळणार नाही. त्यांचं नुकसानच होणार आहे. म्हणजे चैतन्य महाप्रभू साक्षात भगवान आहेत. ते किती दयाळू कृपाळू आहेत पहा. मग आता आपल्याला आत्मसाक्षात्कारी जीवनाचा म्हणजे ह्या सगळ्या लोकांच्या आत्मसाक्षात्कारी जीवनाचा आपल्याला जर आरंभ करायचा असेल, तर आपण काय करायला पाहिजे? कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांनी मला वंदन करायला पाहिजे, तर ते प्रगती करतील. कारण भगवान स्वयं साक्षात श्रीकृष्ण आहेत ना तिथे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात. मग त्यांनी मला जर वंदन करायला लागले, त्यांना असं वंदन करायला मी शिकवलं, तर त्यांच्या आत्मसाक्षात्कारी जीवनाचा आरंभ होईल. अन्यथा मग काही त्यांचं सगळं नुकसानच होईल. त्यांचा काही लाभच नाही होणार. मग त्यांनी काय निश्चय केला? म्हणून संन्यास आश्रमात प्रवेश करायचा निश्चय केला पहा. कारण साधारण लोक पहा संन्यासाला काय करतात? वंदन करतात. हो की नाही? म्हणजे संन्यास आश्रमात जेव्हा एखादा व्यक्ती असतो तर किंवा संन्यास ग्रहण केलेलं असतं, तर त्याला लोकं सन्मान देतात. मग 500 वर्षापूर्वी सुद्धा समाजाची स्थिती म्हणजे आपल्या आत्ताचं जे कलियुगातलं आधुनिक युग म्हणू आपण, कलियुगाचा आधुनिक युगाचा हा भाग आहे. तर ह्यासारखी इतकी भ्रष्ट नव्हती, की आता तर संन्यास म्हणजे संन्यासांना सुद्धा चोर वगैरे असं समजलं जातं. संन्यासांची हत्या सुद्धा केली जाते. म्हणजे असं आत्ताचं युग आहे. म्हणजे टीका करणे हेतू नाही, पण आता सध्या कलियुगातली परिस्थिती अशी आहे आत्ताच्या आधुनिक युगातली. हं, मग म्हणजे कलियुगातला हा आधुनिक युगाचा भाग असा आहे. म्हणजे इथे सन्मान मिळतोच असं नाही. पण 500 वर्षापूर्वी इतकी काही भ्रष्ट परिस्थिती नव्हती आत्ता इतकी. म्हणजे संन्यासांचा तेव्हा सन्मान केला जायचा आणि संन्यासी सुद्धा काय करायचे, संन्यास आश्रमातल्या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करायचे. म्हणजे अशा असे. मग त्यामुळे कलियुगात फारसे लोकं संन्यास ग्रहण करायला मागायचे नाहीत. म्हणजे का तर इतके काटेकोर पालन करणं सगळ्यांनाच शक्य होईल असं नाही. मग संन्यास ग्रहण करण्याचा निर्णय मग चैतन्य महाप्रभूंनी घेतला. याचं कारण काय, की संन्यास म्हणजे ग्रहण केल्यामुळं संन्यास धर्म म्हणजे संन्यास आश्रमातल्या लोकांना असा विशेष सन्मान दिला जायचा समाजातील लोकांकडून आणि तरच ते आपलं म्हणणं ऐकतील. अन्यथा काय होईल, की मग ते आपल्याकडे दुर्लक्ष करतील, अशी कुचेष्टा करतील, त्रास देतील आणि श्रीकृष्णांचं तर ध्येय काय आहे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात या पतित जीवांचा उद्धार करायचा आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, की संन्यास घेऊन एक आदर्श संन्यासी व्हायचा निर्णय घेतला, की जेणेकरून सामान्य जनता त्यांना मान देईल आणि आता संन्यासी हा एक सर्व म्हणजे वर्णांचा किंवा आश्रमांचा प्रमुख असतो, सगळ्यांचा गुरु असतो. मग त्यामुळे संन्यासी जो असतो त्याला मान द्यावाच लागतो. हे चैतन्य महाप्रभू जाणत होते आणि म्हणून ज्यावेळी संन्यास ग्रहणाचे विचार त्यांच्या मनात आले, त्यावेळी त्यांनी काय केलं, त्यांचे गुरु म्हणून त्यांनी मायावादी संप्रदायाचे केशव भारती नावाचे संन्यासी नवद्वीपमध्ये आले होते. मग ते कटवा म्हणजे बंगालमधले कटवा म्हणून गाव आहे. तिथले ते निवासी होते. मग महाप्रभूंनी त्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मग केशव भारती घरी आल्यावर महाप्रभूंनी त्यांच्याकडे संन्यास दीक्षेची याचना केली. म्हणजे हा एक म्हणजे त्या काळातला शिष्टाचार होता. म्हणजे गुरूंकडे आपण याचना करायची असते, की मला तुम्ही दीक्षा द्या म्हणून. मग हा संन्यास हा नेहमी संन्याशाकडूनच घ्यायचा असतो. म्हणजे जो संन्यासी आहे तोच देऊ शकतो एखाद्याला संन्यास. प्रभू जरी स्वतः म्हणजे भगवान कृष्ण आहेत, तरी त्यांनी काय केलं शास्त्राच्या विधी-विधानांचं अगदी कठोर पालन केलं पहा. आणि मग त्यांनी काय केलं म्हणजे केशव भारती हे जे वैष्णव संप्रदायातले नव्हते, पण त्यांच्याकडनं त्यांनी संन्यास ग्रहण केला. आणि मग संन्यास ग्रहण करण्याविषयी त्यांनी सगळं मार्गदर्शन घेतलं आणि मग म्हणजे त्यांनी काय केलं की वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी माघ महिन्यामध्ये म्हणजे आता जो लागेल तो माघ महिना आहे पहा. तर संन्यास ग्रहण केला त्यांनी. संन्यास आश्रमात प्रवेश केला आणि त्यानंतर ते भागवत धर्माचे समर्पित प्रचारक बनले. म्हणजे गृहस्थ आश्रमात पण ते भागवत धर्माचेच प्रचारक होते. पण त्या प्रचार कार्यात अशी विघ्न यायला लागली म्हटल्यावर त्यांनी काय केलं, आपल्यासारखे जनसामान्य जे आहेत म्हणजे असे की जे भ्रष्ट आहेत, पतित आहेत असे जीव त्यांच्या उद्धाराकरता आपलं सुखी गृहस्थ जीवन त्यागलं आणि त्यांनी गृहस्थ आश्रम सोडून दिला आणि त्यांनी काय केलं, तर संन्यास ग्रहण केला पहा. मग त्यांच्या या सगळ्या जीवनामध्ये म्हणजे गृहस्थ आश्रमी जीवनामध्ये अद्वैत प्रभू आणि श्रीवास ठाकूर हे त्यांचे मुख्य सहाय्यक होते. तर त्यांच्या संन्यस्त जीवनामध्ये नित्यानंद प्रभू आणखी हे 6 गोस्वामी जे आहेत ना, तर यांच्या मुख्य भूमिका होत्या. म्हणजे काय, की सनातन गोस्वामी, त्यानंतर रूप गोस्वामी, त्यानंतर जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी हे त्यांचे मुख्य सहाय्यक बनले. मग श्री नित्यानंद प्रभूंना त्यांनी बंगालमध्ये प्रचारासाठी पाठवलं. रूप आणि सनातन गोस्वामींच्या नेतृत्वाखाली त्यांनी काय केलं,
या सगळ्या गोस्वामींना वृंदावनाचे तीर्थस्थळ आहे ती शोधून काढायची आणि तिथे अर्चविग्रहांची स्थापना करायची यासाठी म्हणजे पाठवलं, म्हणजे व्रजभूमीचं महत्व त्या दृष्टीनं प्रकट व्हावं यासाठी पाठवलं. आणि मग ज्या वेळेला चैतन्य महाप्रभूंनी अशा पद्धतीने संन्यास ग्रहण केला, तर त्यावेळेला त्यांच्या विधीमध्ये या संन्यासात म्हणजे ग्रहण करण्याच्या विधीमध्ये कोणी सहाय्य केलं, तर नित्यानंद प्रभू, चंद्रशेखर आचार्य आणि मुकुंद दत्त हे 3 जे होते, तर त्यांनी संन्यास विधीमध्ये सहाय्य केलं. आणि हे सगळं वर्णन आपल्याला चैतन्य भागवतामध्ये मिळतं. वृंदावनदास ठाकूर यांनी चैतन्य भागवत म्हणून लिहिलंय, त्याच्यामध्ये या सगळ्या लीलांचं वर्णन आहे. आणि ह्या सगळ्या म्हणजे लीलांचा लेखाजोखा पुन्हा कृष्णराज कविराजांनी चैतन्य चरितामृतामध्ये मांडलेला आहे पहा. अशा पद्धतीनं त्यांच्या ज्या लीला आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा भावविभोर अवस्थेमध्ये चैतन्य महाप्रभू असायचे आणि त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला. मग चैतन्य महाप्रभू म्हणजेच कोण आहेत? हा मग त्याची पुढची स्लाइड स्वयं कृष्ण आहेत. हा, मग ते कसे भगवान म्हणजे श्रीकृष्ण जे भगवान स्वरूपातले आहेत, द्विभुजधारी, हातामध्ये सुंदर वेणू असलेलं, डोक्यावर मयूरपंख असलेलं, असं जे श्याम सुंदर रूपातले जे कृष्ण आहेत, तर तेच राधा राणींचा वर्ण गोरा वर्ण घेऊन ते एका संन्यासाच्या रूपात राधा भाव घेऊन म्हणजे एका संन्यासी भक्ताच्या रूपात त्यांनी 500 वर्षापूर्वी अवतार धारण केला होता. ते प्रत्यक्ष कृष्णच आले होते. मग हे आता ह्याचे उल्लेख सगळ्या शास्त्रांमध्ये कसे आहेत, कोणी आपल्याला विचारलं तर ते आपण अनुभवणार आहोत, म्हणजे अभ्यासणार आहोत. कुठे कुठे हे सगळे उल्लेख आले तर ते आता आपण अभ्यासणार आहोत. त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, आता भागवतामध्ये आहे भागवतातल्या 11व्या स्कंदाचा 5वा श्लोक, 5व्या अध्यायातला 32वा श्लोक. म्हणजे तिथे काय म्हटलंय की कृष्णवर्णम त्रिवर त्रिसव कृष्णवर्णम त्रिविक्रम सांगोपांगास्त्र पार्षदम यजंत्याह संकीर्तन प्रायर यजंतेही सुमेधसः. तर याचा अर्थ काय की कृष्णा म्हणजे स्वयं कृष्ण आहेत, तर ते आपले सगळे पार्षद म्हणजे जे सगळे आपले सहकारी आहेत त्यांच्यासह ह्या म्हणजे जो युगधर्म आहे संकीर्तन म्हणजे जो संकीर्तन यज्ञ आहे, तर म्हणजे हा संकीर्तन जो यज्ञ आहे तर ह्याचा संदेश घेऊन आपल्या सगळ्या पार्षदांसह कलियुगामध्ये ते अवतीर्ण होतील पहा. म्हणजे आणि मग तो कसा वर्ण असेल त्यांचा? गोरा वर्ण असेल. सुमेध 6 म्हणले म्हणजे गोऱ्या वर्णाचे, म्हणजे राधाराणींसारखा गोरा वर्ण घेऊन ते येतील. आता पुढे जाऊ आपण, याचा अर्थ आहे पुढच्या स्लाइड मध्ये तो अभ्यासणार आहोत आपण. हा, म्हणजे कलियुगामध्ये म्हणजे की जे कलियुग जे आहे तर तिथं कसे आहेत असे जे बुद्धिवादी लोक आहेत म्हणजे जे हुशार बुद्धिमान लोक आहेत, तर त्यांना हरिनामाचा संदेश देण्यासाठी आणि हरिनाम संकीर्तनाचा संदेश देण्यासाठी सतत म्हणजे संकीर्तन गाऊन आपल्या पार्षदांसोबत की जे गौर म्हणजे जे गौर वर्णाचे श्रीकृष्ण आहेत, म्हणजेच काय की ज्यांचा वर्ण काळा नाही आहे असे जे कृष्ण आहेत, तर ते स्वतः येतील आणि ते आपल्या सगळ्या पार्षदांसह आणि आपल्या वाद्यवृंदांसह म्हणजे असे जे त्यांचे अंतरंग पार्षद आहेत त्यांच्यासह अवतरतील असा उल्लेख आहे पहा. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, आता आधी प्रल्हाद महाराज जे आहेत तर ते 7व्या स्कंदामध्ये काय म्हणतात भागवताच्या की चदाह कलायु यद अभास त्रियुगोत्ता सात्व. म्हणजे काय की म्हणजे ह्या कलियुगामध्ये म्हणजे जे आपले भगवान श्रीकृष्ण आहेत तर ते कसे अवतरतील, तर म्हणजे ते संन्यासाच्या रूपामध्ये भक्त म्हणून भगवंतांचा तर येतीलच, पण त्यांची गुणवैशिष्ट्ये काय असतील तर त्याच्या पुढच्या स्लाइड मध्ये आपण अभ्यास. मग त्याची पुढची स्लाइड. हा, तर ते कसे असतील
तर ते सर्वोच्च नियंत्रक असे परमपरमेश्वर आहेत. पण ते ह्या त्रियुगाचे म्हणजे म्हणजे जे त्रियुग आहे तर त्यांचे स्वामी आणि आपले जे भगवान आहेत तर तेच ह्या त्रियुगाचे स्वामी म्हणून म्हणजे इथे अवतरतील. म्हणजे या 3 युगांमध्ये ते म्हणजे स्वामी म्हणून गणले जातील असे ते अवतरतील. असे ते कोण असतील तर भगवान श्रीकृष्ण, ज्यांना आपण सर्वोच्च नियंत्रक म्हणतो, परमपरमेश्वर म्हणतो, तर ते कलियुगामध्ये अवतरतील. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता आदी पुराणामध्ये आणि नारद पुराणामध्ये काय म्हटलंय? अहम इमा द्विजश्रेष्ठो नित्यम प्रचन्ना विग्रहा भगवत भक्त रूपेना लोकम रक्षामि सर्वदा. म्हणजे काय? तर त्याचा अर्थ आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये समजून घेऊ. प्रत्येक ठिकाणी त्यांचे उल्लेख आहेत पहा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याचा उल्लेख केला गेलाय. हा, आता कूर्म पुराणामध्ये काय म्हणले? कलींना ध्यायेत मानाना उद्धारणा तनु भारता जन्म प्रार्थना संध्याय भविष्यती द्विजलय असं म्हटलंय. तर आता या दोन्हीचा अर्थ काय आहे तो आपण पुढच्या स्लाइड मध्ये समजून घेऊया. हा, इथे इथे अर्थ आहे. तर असे जे आहेत म्हणजे जो पहिला भाग आहे कलियुग म्हणजे पूर्व भाग कलियुगाचा, तर या कलियुगाच्या पूर्व भागामध्ये एका ब्राह्मण घरामध्ये द्विज याचा ब्राह्मण असा अर्थ होतो पहा. दोन्हीचा मतितार्थ सेम आहे, दोन श्लोकांचा एकसारखा आहे म्हणून ते एका पाठोपाठ एक घेतलेत आपण. तर त्या ब्राह्मण घरामध्ये त्यांचा जन्म होईल आणि आपल्यासारखे जे पतित जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी किंवा आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार करून म्हणजे आपल्याला मुक्ती देण्यासाठी थोडक्यात किंवा आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करून देण्यासाठी, आपल्या सगळ्या क्लेशातून आपल्याला मुक्त करण्यासाठी असे कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू हे कलियुगाच्या पूर्व भागामध्ये अवतरित होतील. म्हणजे आता कलियुग जे आहे ते 4,32,000 वर्षांचं आहे. आता 5,000 वर्ष गेलेत म्हणजे हा कलियुगाचा पूर्वभागच गणला जातो. आता कुठे फक्त 5,000 वर्ष, मग त्यातल्या पण 500 आतापासूनचे 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंचा अवतार प्रकट झाला होता, म्हणजे तो पूर्वभागच मानला जातो. आता पुढे जाऊ आपण. हा, आता गरुड पुराणामध्ये पण त्याचा उल्लेख आहे पहा. तर श्रीकृष्णांच्या विषयीचा कसा उल्लेख आहे तर त्यांना काय म्हटले तर तर प्रार्थ प्रार्थना संध्यायाम करिष्यमी द्विजस्टिषु म्हटले. म्हणजेच काय की संध्याकाळच्या वेळेला आणि सगळे असे प्रार्थना करतील तळमळीने आणि तुम्ही म्हणजे तुम्ही इथे अवतार प्रकट करा अशा पद्धतीने प्रार्थना करतील. म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या श्लोकातल्या शेवटच्या 2 ओळीमध्ये हे अर्थ समजू येईल पहा. तर चैतन्य महाप्रभूंच्या जन्माच्या वेळेला संध्याकाळी सगळेजण, ग्रहण होतं चंद्रग्रहण, आणि त्यावेळी सगळेजण हरे कृष्ण म्हणत होते. म्हणजे इतर वामपंथी सुद्धा ह्या सगळ्यांचं ऐकून हरे कृष्ण म्हणायला लागले होते गंगा किनारी येऊन. आणि त्यावेळेला कृष्ण म्हणजे त्यांचा जन्म झाला अशी कथा आहे पहा त्यांच्या लीलामध्ये. तर म्हणजे द्विजाच्या घरामध्ये म्हणजे ब्राह्मण घरामध्ये त्यांचा संध्याकाळच्या वेळी सगळेजण असे प्रार्थना करत असतील त्यावेळेला त्यांचा अवतार प्रकट होईल पहा. ते असं गरुड पुराणामध्ये उदाहरण म्हणजे त्यांचं विषयीचं वर्णन आहे. आता ते आपण समजून घेऊया. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊ. म्हणजे ह्याच्या पुढची म्हणते. हा, ह्याच्या पुढची. हा, म्हणजे कलियुगामध्ये जे असे गौर वर्णाचे ह्याच्या आधीचा श्लोक. हा 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 पाहिजे माताजी. हा पुढच्या श्लोकाचा अर्थ इथे इथे पाहिजे. जे कलियुगामध्ये अशा द्विजाच्या घरी म्हणजे ब्राह्मणाच्या घरी संध्याकाळच्या वेळी जेव्हा सगळे लोक त्यांचा
नावाचा गजर करत असतील कृष्णांच्या, त्यावेळेला ते अवतरतील आणि ते काय करतील, आपल्यासारख्या जे पतित जीव आहेत त्यांच्या उद्धारासाठी म्हणजे ते कार्य करतील. किंवा असा संकीर्तन जो संकीर्तन यज्ञ आहे, तर तर त्याचं म्हणजे म्हणजे त्याचा प्रसार आणि प्रसाराद्वारे आपल्या सर्वांचा उद्धार करतील. तर त्याची आता ती घेतली तरी चालेल, आधीची. अं, पुढे गेलात थोडे, आधीवरती. हा, ह्याच्या आधीची. हा, बरोबर. हा, हीच हीच. हा, त्याच्या आधीच्या स्लाइडचा मी अर्थ सांगितला. तर आता इथं काय सांगितलंय, गरुड पुराणामधला अजून एक श्लोक आहे. तर याच्यात काय सांगितलंय, तर कलियुगामध्ये म्हणजे कलियुगामध्ये कशा पद्धतीने त्यांचं अवतरण होईल. तर याचा शेवटचा शब्द आहे पहा, गौरा विग्रहा. म्हणजे काय, की गौर विग्रहामध्ये म्हणजे गौर रंगामध्ये ते येतील. आणि कसं, संन्यासी गौर विग्रह हे शेवटचे वाक्य आहे पहा. म्हणजे आणि त्याच्यावर काय वाक्य आहे? दरु ब्राह्मण संपिपा स्थान, म्हणजे की एका ब्राह्मणाच्या घरी आणि एका संन्यासाच्या म्हणजे रूपामध्ये, गौरवर्णामध्ये ते जन्माला येतील. म्हणजे हे दोन शेवटच्या ओळी अतिमहत्वाच्या. तर आता त्याचा अर्थ आपण सखोलपणे पुढच्या स्लाइड मध्ये अभ्यासूया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, बरोबर, तीच. तर आता कलियुगाच्या पूर्व भागामध्ये गोल्ड म्हणजे गोल्ड लाईक फॉर्म असं इथे वाक्य म्हणजे शब्द आहे पहा. म्हणजे काय, गौर वर्णामध्ये, सोनेरी गौर वर्णामध्ये लक्ष्मी माता ज्या म्हणजे लक्ष्मी ज्या आहेत, तर त्यांचे पती होऊन म्हणजे त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नाव होतं, म्हणजे जे नाव होतं ते विष्णुप्रिया. तर त्या ज्या होत्या म्हणजे तर त्या लक्ष्मी माताच आहे. तर त्या ज्या लक्ष्मी माता आहेत तर त्यांचे पती म्हणून ते म्हणजे अवतरित होतील आणि ते म्हणजे ते संन्यास धारण करतील. आणि मग ते म्हणजे संन्यासी बनून जे जगन्नाथ आहेत तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या जवळ तिथे राहायला जातील. म्हणजे त्यांचं जगन्नाथपुरी जे आहे तर तिथे त्यांचा म्हणजे बऱ्याचदा मुक्काम असायचा. आणि अ, ते त्यानंतर म्हणजे स्वतः म्हणजे जगन्नाथजी म्हणून लाकडाच्या म्हणजे विग्रहामध्ये अवतरित होतील. म्हणजे हे कोण आहेत, तर भगवान स्वयं कृष्णच आहेत, की ते जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाच्या लाकडाच्या अर्चविग्रहामध्ये अवतरित होतील. आणि तिथं स्वतः भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या त्यांचे एक भक्त म्हणून कृष्णांचे तिथं वास करतील. मग अशा पद्धतीने तो उल्लेख आहे का. आता पुढे जाऊ आपण. हा, तर नरसिंह पुराणामध्ये पण असाच उल्लेख आहे पहा, की काय त्यांनी सांगितलंय, तर शेवटचं वाक्य पहा, परिभावन रमेती नामकीर्तना. म्हणजे नामकीर्तनामध्ये असा म्हणजे जो रमलेला आहे असा असा जो आहे, तर असा जो त्यांचा अवतार असेल, मग त्याचं वर्णन कसं आहे पहा. हा, पुढची स्लाइड बघूया. हा, तर असे जे सत्ययुगामध्ये म्हणजे जे आहेत म्हणजे जे नरसिंहांना आपण जे आहेत, तर नरसिंह भगवानांचं वर्णन आहे सुरुवातीला, की जे सत्ययुगामध्ये अर्धा मनुष्य अर्धा सिंह म्हणून अवतरलेले होते. आणि ते हिरण्यकशिपू सारख्या दैत्यासाठी म्हणजे काळ बनले होते. मग त्रेतायुगामध्ये ते रामाच्या स्वरूपात अवतरले होते. मग असे जे आहेत म्हणजे ज्यांनी 10 तोंड असलेल्या रावणाचा सुद्धा म्हणजे वध केला, तर असे कलियुगामध्ये कसे अवतरतील, तर अशा म्हणजे संन्यासाच्या रूपामध्ये अवतरतील. आणि अशा संन्यासाच्या रूपामध्ये अवतरून ते काय करतील, नाम संकीर्तन यज्ञाचा संदेश देतील किंवा प्रचार प्रसार करतील, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. तर पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हा, आता इथे नरसिंह पुराणामध्ये अजून पण एक श्लोक आहे. गोपालन परिपालन व्रज पुरी.
हा, भ्रमहरण द्वापारे म्हणजे व्रजपुरीतले जे गोपालन करणारे म्हणजे असे जे त्यांचे म्हणजे असे जे आहेत श्रीकृष्ण, तर ते द्वापारामध्ये भ्रमहरण करायला म्हणजे येतील. तर गौरांगा प्रिय कीर्तनाह म्हणजे गौरांगा म्हणजे गौर अंगाचे असे आणि ज्यांना कीर्तन प्रिय आहे, संकीर्तन प्रिय आहे. कलियुग कलियुगे चैतन्य नामा प्रभू म्हणजे कलियुगामध्ये चैतन्य नाम असलेलं अशा स्वरूपात स्वतः प्रभूच येतील. म्हणजे कोण? तर भगवान श्रीकृष्ण येतील, असा थेट उल्लेख आहे पहा नरसिंह पुराणामध्ये. म्हणजे किती स्पष्ट उल्लेख आहेत पहा. म्हणजे आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला हे सांगता आले पाहिजेत. हे महत्वाचे शब्द आहेत, ते तेवढ्यासाठी वेगवेगळ्या रंगामध्ये लिहिलेले आहेत. तर हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. मग आता याचा अर्थ बघूया. पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाईड. हा, म्हणजे जे द्वापार युगामध्ये ज्यांनी काय केलं की पृथ्वीवर जे अशा पद्धतीचं पाप होतं ते नष्ट केलं. म्हणजे जे पृथ्वीवर पापाचा भार वाढला होता आणि मग जे गोपा आहेत किंवा गोपी आहेत, तर त्या व्रजवासी जे आहेत, व्रजपुरी म्हणजे व्रजा भूमीतले वासी आहेत, त्यांचं रक्षण केलं. म्हणजे कलियुगामध्ये अशा गौरवर्णामध्ये, सोनेरी गौरवर्णामध्ये आणि हरिनाम संकीर्तनाचा गजर करत म्हणजे जे अवतरित होतील की ज्यांचं असे जे अवतरित होणारे जे आहेत प्रभू, त्यांचं नाव काय असेल? चैतन्य असेल, असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाईड. हा, आता पद्म पुराणामध्ये कसा उल्लेख आहे पहा. हा, तर याच्यामध्ये कसा उल्लेख आहे, तर यत्र योगेश्वर साक्षात म्हणजे यत्र योगेश्वर साक्षात येते योगी चिंतयो जनेर्दनाः, या आपल्या सगळ्या जनसामान्यांसाठी म्हणजे ते स्वतः येतील. आणि मग काय? चैतन्य नावाचं चैतन्य वपूर असं ते वाई म्हणजे काय की त्यांच्या शरीराचं, त्यांनी धारण केलेल्या देहाचं नाव काय असेल? चैतन्य. आणि त्यांचं ते कशासाठी येतील? तर संद्रनादात्म काह म्हणजे काय? तर आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे जो नाम संकीर्तन जे आहे, तर त्याचा संदेश घेऊन ते येतील. आता त्याचा सखोल अर्थ आपण पुढे बघूया. हा, म्हणजे असे जे आहेत तर ते आपल्या म्हणजे असे जे चैतन्य महाप्रभू आहेत की ते सगळ्या योगींचे योगी आहेत. म्हणजे योगेश्वरा म्हटले तर आपले सगळे क्लेश आहेत किंवा म्हणजे असे सगळे आहेत, तर त्याच्यापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी आणि सगळ्या अत्युच्च योगाचं म्हणजे जे योगी आहेत त्यांचं पण सर्वोच्च स्थान असलेले असे कोण आहेत किंवा असे योगेश्वर कोण आहेत? तर श्रीकृष्ण आहेत. तर ते आपल्या श्री चैतन्य या मूळ स्थितीमध्ये म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण की जे चैतन्याचं मूळ स्त्रोत आहे ठिकाण, तर ते आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट होते. आता पुढे जाऊ आपण. हा, आता पद्मपुराणात पुन्हा एक उल्लेख आलाय पहा. तर काय सांगितलंय? तर तिथे सांगितलंय की आता ते सचिसूत म्हणून येतील असा उल्लेख आहे पहा, शेवटचं वाक्य. हा, भविष्यामी सचिसूत. हा, कसे येतील? तर पहा, कलेह कलेह प्रार्थमा संध्यायाम म्हणजे कलियुगामध्ये संध्याकाळी प्रार्थना केल्यामुळं कुणी केले? अद्वैताचार्य करत होते, चंद्रग्रहणाच्या वेळी सगळे लोक करत होते. गौरांगा थांब महितळे आणि कुठे येतील? भागीरथी तटरमये. भागीरथी म्हणजे गंगा नदी, गंगा नदीच्या तटी रमायला येतील म्हणजे गंगा किनारी येतील. आणि ते कसे येतील? तर भविष्यामी सचिसुता, म्हणजे शशीसुता म्हणजे सची मातेचे पुत्र म्हणून ते तिथे अवतरित होतील. म्हणजे असं थेट उल्लेख आहे पहा. तर त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. हा, त्याची पुढची स्लाइड. हा, म्हणजे काय की ह्या कलियुगामध्ये म्हणजे भागीरथी म्हणजे गंगा नदीच्या किनारी आणि गौरवर्णामध्ये सचीचा पुत्र म्हणून जन्म घेईल असं थेट सांगितलंय पहा. आता पुढचा आपण स्लाइड अभ्यासूया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. आता नारद पुराणामधला उल्लेख आहे हा.
तर द्विजभुवी जयध्वाम जयध्वाम भक्तरूपिणा म्हणजे काय, तर भगवान भक्त रूपामध्ये येतील. कलेयू संकीर्तन आरंभे, कलियुगामध्ये संकीर्तनाचा आरंभ करायला भविष्यामी शशीसुत, हा पुन्हा उल्लेख आहे शशीसुत म्हणून येतील नारद पुराणामध्ये. हा, त्याच्या पुढची स्लाइड. हा म्हणजे की डेमिगॉड्स त्यांना पण द्विजा म्हटलं जातं. तर त्या देवतांना सांगतात की काय, की माझ्यासोबत तुम्ही पण या आणि मी स्वतः तर येणारच आहे सचीसुत म्हणून कलियुगामध्ये. आणि मी हरिनाम संकीर्तनाचा काय करणार आहे, तर सगळीकडे प्रचार प्रसार करणार आहे. म्हणजे ह्याच्यासोबत म्हणजे त्या द्विजा शब्दातून दोन्हीकडे म्हणजे देवदेवतांना पण संदेश दिला आणि स्वतःचा पण उल्लेख केला. आता पुढे जाऊ आपण. हा, तर भविष्य पुराणामध्ये पण असाच उल्लेख आहे पहा. म्हणजे तर त्याचं शेवटचं वाक्य पहा श्लोकाचं, कलायू संन्यास रूपिणा म्हणजे काय, की कलियुगामध्ये संन्यास रूपामध्ये ते येतील. म्हणजे काय, की आता ह्याचा अर्थ आपण समजून घेऊया कसा आहे. तर पुढची स्लाइड घेऊया माताजी. हा, 74. हा, ठीक आहे. हा, तर अशा म्हणजे असं जे युग आहे कलियुग, तर तिथे एका संन्यासाच्या रूपामध्ये मी माझा म्हणजे जे काय आहे आनंद भावावस्था आणि भावाश्रू अशा पद्धतीने मी व्यक्त करेन. आणि संन्यासाच्या रूपामध्ये मी येऊन म्हणजे काय करेन, त्या अवतारात येऊन मी म्हणजे भगवान नावाचा प्रचार प्रसार करेन आणि त्या भावावस्था मी लोकांसमोर माझ्या प्रकट करेन. मी याच्यामध्ये सांगितले. म्हणजे तपोनिधी हा शब्द आहे त्या श्लोकामध्ये. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची slide. हा, आता अग्नी पुराणामध्ये काय आहे पहा. तर प्रसन्नात्मा लंब कंठसा म्हणजे ज्यांचा लांब असा कंठ आहे, म्हणजे गौरांग कशी होते, उंच होते आणि अशी मान अशी उंच अशी त्यांची होते. आणि काय म्हटलंय, गौरांगाच सर्वर सर्वार्था, म्हणजे जे सर्व अर्थाने गौरांग आहेत म्हणजे गौरांगाचे असे असलेले आहेत. तर असे कोण आहेत, तर ते म्हणजे श्रीकृष्ण आहेत असा उल्लेख आहे. त्याचा आपण आता सखोल अर्थ समजून घेऊ. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, म्हणजे असे जे भगवान आहेत तर ते गौर अंगामध्ये म्हणजे गौर वर्णाचे असे जे आहेत आणि अशी सुंदर उंच ज्यांची मान आहे असे. आणि ते सगळ्या अशा सगळ्या लोकांनी त्यांना म्हणजे जे संत महात्मे त्यांनी घेतलेले असेल, म्हणजेच काय त्याचे पार्षद महात्मे भक्तजन यांच्या मेळाव्यामध्ये ते आपल्याला दिसू येतील. असे कोण असतील, भगवान श्रीकृष्ण असतील गौरांगामध्ये. तर पुढे जाऊ आपण. हा, आता मार्कंडेय पुराणामध्ये पण त्याचा उल्लेख कसा आहे, तर पहा. तर त्याचं वाक्य काय आहे, तर गोलोकांच परित्याज्य लोकानां त्राणकरानता कलायु गौरांगा रूपेण लीला लावण्य विग्रह. म्हणजे इतका लावण्य म्हणजे असा विग्रह असेल, म्हणजे सुंदर असा तो, म्हणजे तो लीला करायला इतक्या सुंदर रूपात येतील की गौर वर्णामध्ये कलियुगामध्ये. आणि मग ते कसं असेल रूप, तर ते आपण आता समजून घेऊया पुढच्या स्लाइड मध्ये. हा, पुढची स्लाइड घ्या मग. हा, तर म्हणजे कलियुगामध्ये ते गोलोक सोडून येतील. म्हणजे जेव्हा अवतार धारण करतात तेव्हा भगवान आपलं जे आध्यात्मिक जगत आहे गोलोक वृंदावन ते सोडून येतात. कशासाठी येतात, तर आपल्यासारख्या पतित जीवांचा उद्धार करून त्यांना वाचवण्यासाठी, म्हणजे या भौतिक जंजाळात आपण पडू नये यासाठी वाचवण्यासाठी अत्यंत सुंदर असा गौरांगाचं रूप घेऊन म्हणजे मी येईल अशा पद्धतीने मी गौरांगा बनून येईल असं त्यांनी सांगितलं. ते जे सुंदर रूप असेल, सगळ्यांना लावण्य म्हटलं म्हणजे अत्यंत सुंदर रूप असेल की जे पाहून लोक मोहित होतील असं रूप, म्हणजे असं लावण्य रूप घेऊन मी येईल. आणि ते गौर अंग असलेलं म्हणून त्यांना गौरांगा म्हणेल. आता पुढे जाऊ आपण. हा, आता वराह पुराणामध्ये पण काय सांगितलं पहा, की अहम इवा द्विजश्रेष्ठो लीला प्रचुर्य विग्रहा भगवत भक्ता रूपेण लोकेन रक्षामी सर्वदा. लोकांचं रक्षण करण्यासाठी भगवत भक्ताचं रूप म्हणजे संन्यासाच्या रूपात भक्त म्हणून अवतरले. अशा पद्धतीनं मी लीला करायला येईल. म्हणजे द्विजश्रेष्ठ म्हणजे काय, की असा म्हणजे ब्राह्मण बनून येईल, द्विजश्रेष्ठ बनून येईल म्हणजे ब्राह्मण पुत्र बनून येईल. अहम म्हणजे मी स्वतः, म्हणजे स्वतः सांगतायत अहम
म्हणजे मी येईल असं. त्याचा अर्थ बघू. हा मग त्याची पुढची slide. हा म्हणजे मी ह्या सगळ्या ब्राह्मणांमध्ये सर्वश्रेष्ठ असा ब्राह्मण म्हणजे शास्त्रार्थ करणारे प्रकांड पंडित होते, ते निमाई पंडित म्हणायचे, त्यांना विद्वान पंडित मानलं जायचं. असा ब्राह्मण बनून मी काय करेल की एका भक्ताच्या रूपामध्ये येईल आणि या सगळ्या लोकांना म्हणजे मी काय करेन तर ह्या क्लेशापासून, भौतिक क्लेशापासून मुक्त करायचा प्रयत्न करेन असं. आता पुढे जाऊ आपण. हा आता वायू पुराणामध्ये पण हा उल्लेख आहे पुन्हा. खालून दुसऱ्या ओळी, भविष्ये गौर रूपेण सची गर्भे पुरा पुराण पुराणदरात. तर अशा पद्धतीने म्हणजे शशी गर्भे याचा हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि भविष्य गौर रूपेण म्हणजे गौर रूपामध्ये. आता उल्लेख पण आहे पहा याच्यामध्ये तिसऱ्या ओळीमध्ये, फाल्गुनी रक्षा योगता म्हणजे फाल्गुन महिन्यात त्यांचा अवतार झाला. म्हणजे काय की अगदी व्यवस्थित पहिली ओळ जर अभ्यासली तर पौर्णिमास्या फाल्गुनस्या फाल्गुनी रक्ष योग्यता म्हणजे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला भविष्य गौर रूपेण गौर रूपामध्ये म्हणजे गौर अंगकांती घेऊन सची गर्भे म्हणजे काय होईल तर प्राणदार म्हणजे काय की मी तिथं अवतरित होईल असा त्याचा अर्थ होतो. आता आपण तो अर्थ समजून घेऊ. हो त्याची पुढची स्लाईड. म्हणजे कधी जन्म घेईन हे सुद्धा सांगितलंय वायुपुराणामध्ये. म्हणजे फाल्गुन महिन्यामध्ये फाल्गुनी पौर्णिमेला त्यावेळेला मी म्हणजे गोर वर्णामध्ये आणि पुराणदरा मिश्रा म्हणजे शची आणि पुरंदर मिश्रा यांच्या म्हणजे पुराणदरात म्हटलं ना, तर ते पुरंदरा मिश्र यांच्या पोटी जन्म घेईन असं सांगितलंय. म्हणजे पहा नावाचा उल्लेख आहे म्हणजे शची माता आणि पुरंदर मिश्रा यांच्या म्हणजे पोटी मी जन्म घेईन इतकं म्हणजे त्यांच्या म्हणजे वूम्ब ऑफ सची तर त्यांच्या सची गर्भे म्हटले. आणि पुरंदरात म्हणजे काय तर पुरंदर मिश्रांच्या घरी मी जन्म घेईन म्हणजे शची माता आणि पुरंदर मिश्रा यांच्या पोटी मी जन्म घेईन इतकं स्पष्ट उल्लेख आहे. आता पुढे जाऊ आपण. आता वायुपुराणामध्ये काय म्हटलंय पहा. तर स्वर्णादितीरम अथाया हा नवद्वीपे म्हणजे कुठं जन्म घेईन नवद्वीप मध्ये. जानासरे हा तत्र द्विज कुलम प्राप्तो भविष्यामी जानालय म्हणजे भविष्यामध्ये मी द्विज कुळामध्ये नवद्वीप म्हणजे जे आहे नगरी तर तिथे मी अवतरित होईल. आणि स्वर्णादी तीरम म्हणजे काय तर आता कसा येईल आणि कसा अवतरित होईल त्याचं वर्णन आहे ते आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये अभ्यास हा त्याचे. अच्छा. हा नवद्वीप मध्ये येईल मग स्वर्णादी तीर म्हणजे गंगा नदीला हे नाव आहे. तर त्या गंगेच्या म्हणजे स्वर्णादी तीर म्हटले म्हणजे गंगा किनारी एका ब्राह्मण कुळामध्ये मी जन्म घेईन पहा. अगदी म्हणजे स्वच्छ उल्लेख आहेत सगळीकडे सगळ्या पुराणामध्ये आणि म्हणून हे दिलेले आहे तिथे. आता पुढे जाऊ आपण. हा आता वायुपुराणामधला पुन्हा उल्लेख आहे पहा की भक्ती योगा प्राधान्य भक्ती योगाला प्राधान्य देणार म्हणून काय म्हटले भक्ती योगा प्राधान्य लोकस्या अनुग्रहाया च संन्यास रूपम अथाया कृष्ण चैतन्य नामधरक कृष्ण चैतन्य नाम धारण करून संन्यास रूपामध्ये लोकांसाठी लोकांच्या प्रेमापोटी लोकांविषयी असणारा भाव आणि प्रेम जो भगवंताला असतो किंवा दयाळू आणि कृपाळू तर त्यासाठी आणि कशासाठी येतील तर भक्ती योगाचं सगळीकडे प्रसार करणं त्याला प्राधान्य देणार म्हणजे भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी भक्ती योगाचं आचरण शिकवण्यासाठी भगवान येतील पहा. हे वायू पुराणामध्ये उल्लेख आहे. आता त्याचा अर्थ अभ्यासूया आपण. हो त्याची पुढची स्लाइड. म्हणजे मी संन्यासाच्या रूपामध्ये अत्यंत म्हणजे कृपाळू वृत्तीने काय करेन भक्ती योगाचं आचरण करायला शिकवण्यासाठी श्री कृष्ण चैतन्यांच्या रूपामध्ये येईल. आता पुढे जाऊ आपण.
त्याची स्लाइड्स नाही दिसत. I'm sorry. Okay, nothing mistakes. I'm class okay. $74 नंबरची ना माताजी? हो. या शुअर. बरोबर आहे माताजी, येते ना शिकते. एक 75 ओके. गेली पण. ओके. आता आली? ह्याच्या पुढे 78 बरोबर. आली माताजी. ह्याच्याही पुढे, ह्याच्याही पुढे आलोय आपण. ह्याच्याही पुढे. ह्याच्या पुढे 82. ह्याच्याही पुढे फाल्गुन महिन्याचं झालंय आपलं. हे पण झालंय. हे पण झाले. हो. इथे आलो आपण. 85 वरचं. हे पण झालंय माताजी. ह्याच्या पुढची. इथे आलोय. आता वायुपुराणामध्ये अजून काय सांगितलंय की पहा की द्विज, आता त्यांनी काय सांगितलंय की आता असे जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी मी कसा येईल, तर ते सांगितलंय. तेन लोकास्य निस्तरास तत्कुरुध्वं ममज्जनाया धरित्री भविता चभिर माया वा द्विजदेहिना, म्हणजे द्विजदेहामध्ये मी स्वतः येईन. कसा येईन आता ते आपण अर्थातनं समजून घेऊया. त्याची पुढची स्लाइड. तर आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे मी काय येईन, तर मी एका ब्राह्मणाच्या द्विजदेहामध्ये येईन. आणि मी कसं येईन, सगळ्या पृथ्वीवरच्या लोकांच्या मनातलं भय काढून टाकण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी या सगळ्या लोकांचा मी एका ब्राह्मणाच्या घरी म्हणजे द्विज रूपामध्ये, द्विजदेहामध्ये मी येईन असं सांगितलं त्यांनी. तर पुढे जाऊ आपण. आता महाभारतामध्ये जे महत्वाचं पुराण आहे तर त्याच्यामध्ये कसा म्हणजे महाप्रभूंच्या अवताराविषयी उल्लेख आहे पहा. सुवर्ण वर्णा हेमांग गो वरणगास कंदनांगडी किंवा स्वर्णवर्णो हेमांगो वर्णगास कंदनांकडी संन्यासाकर्त चमः संतो निष्ठा शांती परान्यः. म्हणजे काय की सुवर्ण वर्णामध्ये म्हणजे हेम म्हणजे पण सुवर्ण बरं का, म्हणजे तर हे हेमांगो म्हणजे सुवर्ण अंग, सगळं सुवर्ण कांती असलेलं असं की अशा म्हणजे वर्णामध्ये आणि संन्यासाच्या रूपामध्ये आणि सगळ्या संतांच्या मेळाव्यात अशा म्हणजे मी अवतरित होईल. म्हणजे असा मी जो अवतरित होतो कशासाठी येईल, निष्ठा शांती म्हणजे समाजामध्ये भगवंताविषयी भक्ती, म्हणजे ती भक्ती म्हणजेच ते एक दृढ श्रद्धा दृढ निष्ठा असते भगवंताविषयी. तर अशा स्वरूपात म्हणजे ती त्याचा प्रसार आणि प्रसारासाठी म्हणजे पहा अशा पद्धतीनं मी सुंदर गौरवर्णामध्ये आणि म्हणजे माझ्या सर्वांगाला म्हणजे गौरांगा जे आहेत तर त्यांच्या संपूर्ण अंगाला म्हणजे चंदनागादी असं तर अशा पद्धतीने म्हणजे माझ्या सगळ्या संपूर्ण शरीर जे आहे तर ते संपूर्ण चंदन लेपाने अशा पद्धतीनं जे म्हणजे चंदनाने लेपलेलं आहे अशा माझ्या अंगाने आणि संन्यासाच्या रूपामध्ये मी संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अवतरित होईल असा उल्लेख आहे. आता पुढे जाऊया.
हा, हे झालं माताजी, ह्याच्या पुढे. हा हा, इथे. हा, अथर्व वेदामध्ये त्याचा उल्लेख काय आहे? तर सापत्ने गौरवर्णा विष्णोर इति अनेस्त्वा सात्यः चैक्यम एता प्रायेर अवतार्य सहसवेह स्वमानम शिष्या शिष्यती. म्हणजे काय की आपले सगळे जे पार्षद आहेत त्यांच्यासह मी काय करेन, ते स्वतः विष्णूच ते येतील. आता ते कसे येतील त्याचं वर्णन आहे, हा पुढची स्लाइड. हा, म्हणजे 7व्या मन्वंतरामध्ये कलियुगाच्या सुरुवातीला मी विष्णू म्हणजे जो आहे तो गोल्डन फॉर्म मध्ये माझे जे सगळे पार्षद आहेत त्यांच्यासह येऊन हरिनाम संकीर्तनाचा महिमा शिकवेन, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता हा पण त्यांचा अर्थ त्या श्लोकाचा समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण. हा, आता अथर्व वेदामध्ये अजून उल्लेख आहे पहा. तर आता हा जो श्लोक आहे तर याचा म्हणजे उल्लेख, याचा अर्थ काय आहे तर तो आपण समजून घेणार आहोत. म्हणजे इतोहम कृता संन्यासो असा याचे शब्द आहे पहा. परत पुढे काय म्हणलंय, म्हणजे कलायू म्हणजे कलियुगामध्ये काय आहे तर गौरवर्ण दीर्घ दीर्घनाह असं सर्व लक्षेण युक्ता ईश्वरा प्रार्थितो निजा रसस्वादा भक्ती रूपे निष्क्राया विधिता योगस्याम. हे महत्वाचे शब्द म्हणजे त्यातल्या महत्वाच्या ओळी मी वाचल्या श्लोकातल्या. तर ह्या रूपामध्ये मी अवतरित होईल. तर आता त्याचा अर्थ काय आहे तर ते आपण समजून घेऊया. हा, बताजी पुढची स्लाइड घेऊया. की मी अशा पद्धतीने पृथ्वीवर येईन आणि 4000 वर्षापूर्वी म्हणजे जे कलियुग आहे तेव्हा येईन आणि पाच म्हणजे 5000 म्हणजे जे वर्ष आहे तर पुढे म्हणजे त्या दिव्य नामाचा म्हणजे जो संकेत आहे तर म्हणजे तो जो संदेश आहे तो तो देण्यासाठी मी म्हणजे येईन, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे मी म्हणजेच थोडक्यात काय की द्वापार युगाच्या अंती आणि कलियुगाच्या पूर्व म्हणजे काय म्हणतो की पूर्वारंभाला मी येईल. आणि पुढची जी 5000 वर्ष आहेत म्हणजे तिथे हरिनामाचा संकीर्तनाचा तो संदेश देण्यासाठी, आणि 4000 वर्ष म्हणजे जी आहेत तर ती संपल्यानंतर अशा पद्धतीने मी येईल. म्हणजे थोडक्यात काय कलियुगाच्या पूर्वारंभी याचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊया की मी अवतरित होईल. आता पुढे जाऊ आपण. हा, आय विल कम ऑन अर्थ ऑन द बँक ऑफ गंगा म्हणजे गंगा किनारी येईल. आणि मग एक उंच ब्राह्मण संन्यासी म्हणून मी येईल, म्हणजे भक्त असा म्हणून मी येईल. आणि सगळे माझी म्हणजे सगळी लक्षणं ही म्हणजे माझी भक्तांची असतील, म्हणजे भक्त रूपात, भक्त संन्यासी जसं असतो तशा रूपात मी येईल. आणि मी काय करेन, भगवन नावाचा प्रचार प्रसार करेन. थोडक्यात असा याचा अर्थ होतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग याचा अजून अर्थ काय आहे पुढे तर जे सगळे रस आहेत त्यांचा आगार असणारे म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मग भक्ती योगाचा संदेश देणारा मी भगवान भक्त असेल. आणि जे 5 रस आहेत, दिव्य 5 रस आहेत, टेस्ट ऑफ रसा बाय माय ओन डिवोशन, तर अशा 5 दिव्य रसांचं आस्वादन करण्यासाठी म्हणजे जे आपण बाह्य कारण अभ्यासले ना, तर यापैकी हा उल्लेख आहे. तर अशा रसांचं आस्वादन करून देण्यासाठी सगळ्या जगताला मी अवतरित होईल. आता पुढे जाऊ आपण. हा, सामवेदामध्ये काय उल्लेख आहे पहा. तर त्याचा आपण आता अर्थ अभ्यासूया. म्हणजे त्याचं पहिल्या ओळीत आहे पहा, संन्यासो भू ग्रीवाणाम. तर हा शब्द आहे पहा. आणि वात वातारिसे तीरे म्हणजे काय की गंगा किनारी असा मी येईन. आणि मग कसा शेवटून तिसरी ओळ आहे, कली कल्मषा कवलिता जन वालंबयानया म्हणजे काय जगत कल्याणाकरता असा मी येईन. आता याचा अर्थ समजून घेऊया आपण काय आहे. हा, म्हणजे मी अशा म्हणजे युगामध्ये कलियुगामध्ये माझ्या पार्षदांसह गंगा किनारी येईल.
आणि मग मी अशा सगळ्या लोकांना म्हणजे या सगळ्या क्लेशातून पापातून कलियुगामध्ये वाचवण्यासाठी त्यांचा उद्धार करण्यासाठी मी अशा अवधूत ब्राह्मण संन्यासी म्हणजे असे जे आहेत म्हणजे तर असे म्हणजे संन्यासी म्हणून भक्त म्हणून मी अवतरित होईल असं त्यांनी उल्लेख केलाय सामवेदामध्ये. मग तसं हे सगळे वेद कुणाकडून आले? कृष्णांकडून आले. म्हणजे व्यास मुनींनी ते संकलित केले की जे श्रीकृष्णांचा 27 अवतार आहेत. आता हे जे युग अवतार आहेत तर त्यातून आपल्याला काय मिळतं? युग अवतार जे असतात ते आपल्याला म्हणजे जे स्वतःला आत्मसाक्षात्कार त्या युगामध्ये कसा आपण करून घ्यायचा आहे तर ह्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी किंवा ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी ते प्रकट होतात. तिथल्या युगावतार का निर्माण होतो? ह्याला युगावतार म्हटलंय. कृष्णांचा चैतन्य महाप्रभू हा युगावतार आहे. तर युगावताराचं महत्व काय? तर युगावतार काय करतो? आपल्याला त्या युगामध्ये जो आत्मसाक्षात्काराचा मार्ग आपण अवलंबायला पाहिजे ना त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी तो युगावतार होत असतो भगवंतांचा. आणि तो कधी होतो? 7वं मन्वंतर संपल्यानंतर. भगवान कधी अवतार घेऊ शकतात पण साधारण 7वं मन्वंतर संपल्यानंतर म्हणजे 8व्या मन्वंतराच्या म्हणजे जे आहे द्वापार युगाच्या अंती आणि कलियुगाच्या सुरुवातीला होतो. तर तसाच अवधी तो झालाय. अर्थात भगवंतांना कुठे काही असल्या मर्यादा नाही आहेत किंवा वेळापत्रक नाहीये पण साधारण असा होतो त्यांचा अवतार तसाच तो झालाय. भगवान कधीही अवतार घेऊ शकतात पण. मग ह्या युगावताराचं वैशिष्ट्य काय? तर आपल्याला आत्मसाक्षात्काराचा त्या युगासाठी मार्ग जो आहे तो दर्शवण्यासाठी किंवा आत्मसाक्षात्काराचा योग्य मार्ग कोणता ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी भगवान युगावतार घेऊन प्रकट होत असतात की जो चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात त्यांनी घेतला होता. तर पुढे जाऊ आपण. हो त्याच्यापेक्षा मग सत्ययुगामध्ये काय होतं? ध्यानधारणा होती. मग त्रेतायुगामध्ये काय होतं? अग्नियज्ञ होते. द्वापार युगामध्ये काय होतं? मंदिर पूजा अशा भव्य होत्या. आणि मग कलियुगाचा धर्म काय आहे? तर हरे कृष्ण म्हणजे तर त्याचा म्हणजे हरिनाम किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जप किंवा संकीर्तन यज्ञ म्हणतो आपण. म्हणजे काय की तो जो संकीर्तन नाम संकीर्तन यज्ञ मग हा युगधर्म आहे कलियुगाचा. मग त्याचाच आपल्याला हा सगळा कलियुगासाठी हा संदेश देण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी चैतन्य महाप्रभू पृथ्वी लोकावर अवतरित झाले. हा पुढची कलियुगामध्ये काय केलं पाहिजे आपण? हरे कृष्ण महामंत्राचं म्हणजे जप केला पाहिजे किंवा संकीर्तन केलं पाहिजे. हाच कलियुगाचा धर्म आहे. आता पुढे जाऊ आपण. त्यासाठी ते आपल्या पार्षदांसह अवतरित झाले. त्याची पुढची हा आता वेगवेगळ्या युगासाठी वेगवेगळे धर्म सांगितले होते. म्हणजे ते भागवतामध्ये सांगितले पहा. कले यत ध्रायतो विद्यू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलायुक्त धरी कीर्तनात. म्हणजे कलियुगामध्ये काय आहे तर हरी कीर्तन आपण केलं पाहिजे. हरिनाम संकीर्तन केलं पाहिजे. प्रत्येक युगाचे धर्म आहेत तर ते सांगितले. म्हणजे म्हणजे जे सत्ययुग आहे म्हणजे कृतयुग म्हटलं जातं त्याला त्यावेळेला ध्यान धारणा केली जायची. त्रेतायुगामध्ये काय तर अग्नियज्ञ. द्वापार युगामध्ये मंदिर पूजा परिचर्या म्हणजे भव्य अशा मंदिर पूजा. तर कलियुगामध्ये काय तद्धरी कीर्तनात म्हणजे हरिनाम संकीर्तन यज्ञ आपण केला पाहिजे असा भागवतामधल्या 12व्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायातला 52व्या श्लोकामध्ये उल्लेख आहे पहा. तर पुढे जाऊ आपण. हे गंगा किनारी म्हणजे जे आहे ना गंगा किनारी तिथलं गंगा तटाचं हे दर्शन आहे नवद्वीपचं. कृष्ण प्रभुपादांचे गोकुळातल्या लीला जेव्हा चैतन्य म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा त्यांच्या सेवेमध्ये अष्टसखी राधा राणींसह असायच्या तर तेव्हाची चित्र आहेत पहा. आणि हेच सगळे पार्षद अंतरंग पार्षद जवळचे पार्षद इथे
भगवंतांसोबत लीला करायला आले. आता हे संन्यासाच्या वेशात आहेत, त्यामुळे हे सगळे पण कोण आहेत, या सगळ्या ज्या सखी आहेत, तर म्हणजे जे असे अवतार आहेत, म्हणजे गदाधर पंडित म्हणजे राधाराणी आणि विशाखा आणि वल्लभा सखी असा मिश्रित अवतार आहे, मिक्स तो अवतार आहे. त्याचबरोबर अद्वैताचार्य म्हणजे विष्णू तत्व आहेत, नित्यानंद प्रभू म्हणजे कोण आहेत, तर श्री म्हणजे ते बलरामजी आहेत, किंवा श्रीवास म्हणजे नारद मुनी आहेत. अशा पद्धतीने म्हणजे म्हणजे जे त्यांचे पार्षद आहेत त्यांच्या स्वरूपात श्रीकृष्ण स्वतः गौरांग म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतरित झाले. गौर पौर्णिमेचं म्हणजे साधारण दरवर्षी ती जी तिथीच्या तारखेला येते ना, त्यावेळेला ती असते. म्हणजे फाल्गुन पौर्णिमे दिवशी त्यांचा फाल्गुन महिन्यात जन्म झाला. आता माघ महिना लागेल, म्हणजे आता मार्च मध्ये येईल फाल्गुन पौर्णिमा, त्यावेळेला असणार. गौर पौर्णिमा त्या दिवशी त्यांचा जन्मोत्सव असतो. अशा पद्धतीनं आपण चैतन्य महाप्रभूंचं जे जीवन चरित्र आहे ते इथे पूर्ण केलंय. त्यांच्या चरणी आपण वंदन करूया, ओके नाही, त्यांच्या चरणी साष्टांग नमन करूया आणि आपण त्यांच्या कृपेस पात्र व्हावे यासाठी सगळे प्रयत्न करूया. माताजी चैतन्य त्यांचा तो एक जो श्लोक आहे तो म्हणायचा, चैतन्य हरिर नाम केवलम कलौ नास्त्येव नास्ति गतिर नास्ति व अन्यथा गतिरन्य. गतिर अन्यथा. हरे चैतन्य कृष्णा हरे महाप्रभु की कृष्णा. जय जय हो. हो. जय हो. गौरांगा की हा मंत्र जय माताजी गौरांगी. लिहून द्या ना. हा? हा मंत्र आता म्हटलेला लिहून द्या ना, म्हणजे याच्या माताजी मला एक्झॅक्टली लक्षात नाहीये. मी कारण उच्चारण कृष्ण माहिती नाही. पाठवते इतकं लक्षात माताजी. आहे. हरे कुठे आहे कृष्ण ते माहित नाही मला, पण तो आहे इतकं माहितीये. माताजी. रेकॉर्डिंग स्टॉप करा.